सो नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये. आजचं आपलं 5वं सेशन आहे. बरोबर. सो कसे आहात तुम्ही सगळे? मजा येते ना? येते ना मजा येस. करण्यामध्ये? येस. सो कोणाला काही बोलायचंय का आजच्या सेशन मध्ये? तुमचे काही अनुभव शेअर करायचे आहेत का? कोणाला अनुभव शेअर करायचे असतील तर मी अनम्यूट करते. येस. सो हँड रेस करा म्हणजे मला दिसेल, मग आपण अनम्यूट करूया. एक दोन चार अनुभव आपण घेऊयात, लोक अजून जॉईन होत आहेत तोपर्यंत. येस येस, तृप्ती मॅम. येस, अनम्यूट करा. हाय, नमस्ते. ऍक्च्युली नमस्ते. कनेक्टिव्हिटीचा कन्सर्न आहे, त्यामुळे माझा कॅमेरा हे होत नाहीये. ओके ओके, हरकत नाही मॅम. पण अनुभव असं सांगायचा झाला तर लाईक झालं माझं एक 17-18 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे कॉर्पोरेटमध्ये. बट स्टील सिच्युएशन्स आल्या होत्या की माझं कम्युनिकेशन मध्ये मला खूप हेजिटेशन वाटतं. अजूनही आहे, पण आय एम इम्प्रुव्हिंग सिन्स लास्ट 4 डेज. तर ओके. मग तो एक मला प्रकर्षाने जाणवतो, कारण तेच माझं सध्या लॅगिंग होतं. त्याच्यामुळे थोडंसं डिप्रेसिव्ह मूड किंवा एकदम स्वतःला अंडर एस्टिमेट करणं वगैरे हा प्रकार बऱ्यापैकी होत होता. आणि त्याच्यात काही मिसहॅपनिंग झालेले, तर त्याच्यामुळे ते अजून इम्पॅक्ट होत होतं. पण somehow these 4 days are helping me to come out from all these things. So really thankful to you, thankful to universe as well. Thank you so much. थँक्यू सो मच तृप्ती. दॅट्स ग्रेट थिंग. या, थँक्यू सो मच. या, कोणाला बोलायचंय अजून? नेक्स्ट. येस, सुनील सर. एकच मिनिट हा. अनम्यूट करा. आवाज येत नाहीये सर. आवाज येतोय का बाकीच्यांना? हेडफोन काढून बोला वाटलं तर. म्यूट त्यांना म्हणते त्यांना. आवाज येतोय कुणाला? सुनील सरांचा आवाज येतोय? सर आवाज येत नाहीये. येतोय. हा, येतोय आवाज सरांचा. नाही बोला येत सर. आम्ही. नाही नाही येत येते. आवाज. नाही येत सर, आवाज येत नाहीये. बोला बघू आता. येस, बोला काहीतरी सर. सुनील सर काहीतरी बोला. हा, येतोय का आवाज? हो हो, येतोय येतोय. हॅलो. येस येस, बोला सर, या. येतोय हा. येतोय. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार आज सर. मला एक चांगला अनुभव मिळाला. माझ्याकडे एक डॉगी आहे. हा. ओके. हॅलो, येतो का आवाज? हॅलो, हो येतोय येतोय सर, बोला बोला, हॅलो. आवाज येतोय, क्लिअर हा, येतोय. माझ्याकडे. हा. हा, माझ्याकडे डॉगी आहे. तर तो आज खूप घाबरला होता आणि त्याचे हात पाय अगदी थरथर कापत होते, मागचे पाय वगैरे. मग मी त्याला रेकीचं पहिले माझा जरा तुमच्याकडे शिकलोय, आज पहिल्यांदा मी आता शिकलोय. मी याच्या आधी काही केलेलं नाही हा कोर्स. आणि परवा जे सांगितलं त्याप्रमाणे मी सकाळी पहाटे उठतो. 3:30-4 वाजता मला आपोआप जाग येते. म्हणजे मला गजर लावायची गरज पडत नाही. त्याप्रमाणे मी उठल्यानंतर मग मी लेकीचं थोडंसं प्रॅक्टिस केली होती. आणि मी त्याला दिल्यानंतर तो एकदम ओके झाला. म्हणजे घरचे पण आश्चर्य करायला लागले, कसं काय बोला लगेच. एवढा चांगला इफेक्ट मिळाला मला. खूप म्हणजे चांगलं वाटलं मला की आपल्याला जमू शकतंय म्हणजे थोडं तरी. आताशी व्हेरी एवढ्या गुड. म्हणजे पहिल्या याच्यात मला एवढं जमतंय, म्हणजे अजून पुढे इम्प्रूव्ह होईल चांगला असं वाटतंय. येस येस येस, नक्की सर नक्की. अजून तर आपण फ्रंट स्टेजलाच आहोत, पण त्यात तुम्ही हो, इंटेन्शन बरोबर. क्रिएट केलं. ते खूप महत्वाचं आहे, कारण इंटेन्शन तर आपण तसंही क्रिएट करू शकतो. सो जसं जसं हम्म. आता तुम्ही शिकाल, उद्या परवामध्ये उद्यामध्ये तुमचं अटेनमेंट सुद्धा होईल. सो त्यानंतर तुम्हाला ती एनर्जी जाणवेल. आणि जेव्हा तुम्ही 7 दिवस प्रॅक्टिस कराल, त्यानंतर या गोष्टी खूप छान पद्धतीने जाणवतील. ओके. ओके, सो थँक्यू. खूप छान. थँक्यू सो मच सर फॉर एक्सपिरियन्स शेअरिंग. थँक्यू. कोणाला बोलायचंय? बोला, हँड रेस करा. अजून एक दोन चार मिनिटं आपण घेऊ शकतो. सगळे जॉईन होत आहेत तोपर्यंत. येस, अतुल सर तुम्हाला बोलायचंय? बोलायचं, एक्सपिरियन्स शेअर करायचं काही? येस, अनम्यूट करा, एक मिनिट हा. येस अ, येस, अ, बोला बोला. अ, येस, आवाज येतो. हो. काही ठीक आहे, चांगलं वाटतंय, शांत वाटतंय. ओके. आणि शांत काय वाटलं म्हणजे? वाटतं अजून तर म्हणजे असून आम्ही हे केलं नाही, रेकीचं काही ट्रायल केलं नाही.
पण मेडिटेशन केल्यामुळं शांतता वाटते, अशी दिवसभर मी शांत राहतो. ओके ओके, म्हणजे हा फरक पडलाय, खूप मोठा फरक आहे. शांत राहता येणं हा सुद्धा आणि एक मोठ्या प्रकारचा आहे. निर्विचार, अगोदर कसे विचार येत होते, आता विचार बंद झाले, टोटल असे विचार येत नाही. ओके. निर्विचार राहतो दिवसभर. असं ओपन मेडिटेशन असल्या डोळे बंद न करता पण माझे थॉट पूर्णपणे बंद झाले. अरे वा, क्या बात आहे. हे खूप महत्वाचं आहे माहितीये. विचार हो थांबणं, कुठेतरी एका हो रिलीफ मिळणं फार महत्वाचं आहे. खूप छान, हो. खूप छान. आणि मेडिटेशनचा इम्पॅक्ट तुम्हाला जाणवतोय, बरोबर? मेडिटेशन करतो. आणि हे 4 दिवस आपण जे गेले करतोय, तर त्याच्या वातावरण तुम्हाला कसं वाटतंय? आवडतंय का? म्हणजे कंटिन्यू राहावंसं वाटतंय काय वातावरणात? हो हो, चांगलं छान. येस. थँक्यू, थँक्यू सो मच सर. या, थँक्यू. येस, श्वेता मॅम, अनम्यूट करा. नमस्ते. नमस्ते 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 मॅम. काल आपण जे मेडिटेशन घेतलं येस. त्यांचं, आणि आज मी भोलेनाथचं दर्शन करून आले बाबुलनाथला जाऊन. ओके. गुड गुड गुड. म्हणजे तो एक अनुभव चांगला होता. म्हणजे मी काल असा विचार केला आणि आज देवळात जाऊन आले तिकडे. व्हेरी नाईस. मग कसं वाटलं मॅम तुम्हाला मेडिटेशन? खूप आणि छान गेले वाटलं. 4 दिवस कसं वाटतंय? खूप छान वाटलं. आणि काय कॉन्फिडन्स एक्सपिरियन्स आहे? वाढलाय. येस. कॉन्फिडन्स वाढलाय थोडा. राग ओके. थोडा कमी झालाय. अरे वा. गुड गुड. ओके. आवडतंय का तुम्हाला, म्हणजे आपण जे काही करतोय ते? हो हो, आवडतंय मला. मी असंही मेडिटेशन करते आणि हे आता अजून छान वाटतंय. ओके. मग तुम्ही पहिल्यांदाच रेकीचं सेशन अटेंड करताय, बरोबर? हा, मी पहिल्यांदाच अटेंड करते सेशन. ओके. ग्रेट ग्रेट. थँक्यू थँक्यू सो मच मॅम. या, थँक्यू. बोला, अजून कोणाला बोलायचंय? एनीवन? कोणाला इच्छा आहे बोलायची, काही शेअर करायची? एक्सपिरियन्स बरेचसे असतात. येस, बोला गीता मॅम. एकच मिनिट. हा. येस मॅम. हॅलो. हा येस मॅम. मॅम, बोला. ऍक्च्युली गेल्या 4 दिवसांपासून आपण कनेक्टेड आहोत आणि तुमच्याकडून बऱ्याचशा गोष्टी खूप छान शिकायला मिळतात. सो आय एम फिलिंग व्हेरी हॅपी ड्युरिंग द सेशन्स आणि थ्रू आउट द डे ऑल्सो. अँड ॲज आय एम अ टीचर, मला ते माझ्या मुलांसाठी पण यूज करायचं आहे, स्टुडंटसाठी फॉर एक्झाम्पल. आणि खूप छान पीस ऑफ माइंड आहे. द मेडिटेशन वॉज द एक्स्ट्रीम. यस्टरडेज मेडिटेशन जे काही होतं ते ऑन टॉप ऑफ ऑल खूप सुंदर होतं आणि त्याचा अनुभवही मला खूप छान आला. मी तो काल शेअर पण केलेला आहे. इव्हन मी ग्रुपवर टाकलेला आहे. आय वॉज लिटरली ब्लशिंग. आय वॉज व्हेरी हॅपी वाईल टॉकिंग ऑल्सो यस्टरडे पण आणि आत्ता सुद्धा. सो व्हेरी व्हेरी थँकफुल टू बोथ ऑफ यू. खूप छान सर, ते खूप छान एक्सप्लेन करतात. आणि कालचं विशेष म्हणजे तुम्ही जे ते 13 पॉइंट्स एक्सप्लेन केलेत, इट वॉज ऑसम. म्हणजे ते छान लक्षात बसलेले आहेत. आणि ऍज तुम्ही ते सांगाल की ते रेग्युलर करायचं आहे, किंवा तुम्ही म्हणलात की या सेशन्स नंतर आपण 7 दिवसाचं मेडिटेशन करायचं आहे, तो मी त्याच्यासाठी खूप उत्सुक आहे की अजून काय पुढे आहे. आणि त्याचा उपयोग मला स्वतःसाठी करून घ्यायचा आहे. म्हणजे ऍज अ टीचर म्हणजे मी तशी स्टेबलच असते, असं काही विशेष हे नाहीये. बट येस. स्टील मला ते स्वतःसाठी अजून छान हे करून घ्यायचं आहे. सो खूप सुंदर पीस ऑफ माइंड, शांतता खूप आहे आणि खूप आवडलं. थँक्यू व्हेरी मच. आय वुड लाईक थँक्यू. टू कंटिन्यू विथ यू पीपल. या डेफिनेटली मॅम, नक्कीच करा. आणि जेवढं या तुम्ही ऑरामध्ये राहणार ना, तेवढ्या त्या गोष्टी होणार. आणि खरंच तुम्ही मुलांसाठी विचार करताय तर खूप उत्तम गोष्ट आहे. तुम्ही या येस. गोष्टी शिकलात आणि तुम्ही त्या कॅरी फॉरवर्ड केल्यात तर खूप त्याचा जास्त छान इम्पॅक्ट होणार आहे. पण मुलं खूप ऍक्च्युली नाजूक मॅम, असतात ना मॅम. हो, पण मला त्यांना अगदी काही बर्डन द्यायचं नाहीये. नाही नाही नाही, तसं नाही. पण त्यांना असं छानसं शिकवताना वगैरे की त्यांना ते व्यवस्थित कळावं, किंवा त्यांनी ते इम्प्लिमेंट करावं. बऱ्याचदा मुलं कशी असतात, ऐकतात आणि देतात सोडून. असं नाहीये. करेक्ट तर करेक्ट, मी बरोबर. या 4 दिवसांमध्ये आय हॅव स्टार्टेड मेडिटेशन विथ माय चिल्ड्रन ऑल्सो. 10 मिनिटं मी त्यांना शांत बसवते, 2-4 स्ट्रेचेस घेते आणि त्याच्यानंतर मी त्यांना 10 मिनिटं 5 मिनिटं मेडिटेशन करवते. आणि इट्स इट्स वर्किंग. लिटरली दे आर हॅपी विथ दॅट. यू वोंट इमॅजिन, मी 2 दिवसांपूर्वीच त्यांना शाळेला सुट्टी होती ना. सो ओके. आय टूक 6 o'clock मॉर्निंग ट्युशन. आणि हो, सगळी मुलं आली, विशेष म्हणजे. ग्रेट. दीज आर द चेंजेस आय एम मेकिंग जस्ट बिकॉज ऑफ यू पीपल, की ते पॉझिटिव्हिटी एक्स्ट्रा वाढवली तुम्ही माझी. सो फॉर दॅट रिझन व्हेरी थँक्यू. आणखीन एक क्वेश्चन विचारत होता मॅम मला, त्या येल्लो डायरीमध्ये हे नोट्स लिहू शकतो का फक्त एफर्मेशन्स लिहायचे असतात? येलो डायरी शक्यतो आपल्याला जे काही अफर्मेशन घेणार किंवा जे काही आपल्याला
काय म्हणतात, मिळवायचं आहे किंवा त्या गोष्टी करायला ओके. मॅनिफेस्ट करायचं आहे, त्या गोष्टी शक्यतो तुम्ही येलो डायरीमध्ये लिहा. नोट्ससाठी तुम्ही दुसरी वापरू शकता. कारण जेव्हा आपण येलो आणि रेडचं कॉम्बिनेशन वापरतो ना, तेव्हा मॅनिफेस्टेशन करणं किंवा ती गोष्ट आयुष्यात उतरवणं यासाठी ती ओके. बेसिकली गोष्ट वापरली जाते. सो तुम्ही बरोबर. लिहू शकता असं काही नाहीये, पण बेसिकली त्या गोष्टींसाठी आपण त्याचा वापर करतो, सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं. ओके. येस. थँक्यू सो मच थँक्यू. मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू येस. फॉर एक्सपिरियन्स शेअरिंग. आणि आम्ही जस्ट सांगायचं की आम्ही ऍज अ इन्स्ट्रुमेंट आहोत, एक माध्यम आहोत. सगळं जे काही आमच्या बाबतीत देखील करते ही रेकीची निसर्गाची एनर्जी आहे. सो आम्ही फक्त एक माध्यम म्हणून काम करतोय आणि त्याच्या माध्यमातूनच तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आणि असं खूप छान छान एक्सपिरियन्स तुम्ही देताय, सो आम्ही अजून इन्स्पायर होऊन अजून पुढे काम करायला आम्हाला मोटिवेशन मिळतं. ओके. येस. थँक्यू. थँक्यू सो मच. येस. येस. आता बाकीच्यांचे आपण एक्सपिरियन्स नंतर घेऊयात. आपण आपल्या सेशनकडे जाऊयात. ओके. येस. सो आता बरेच जण जॉईन झालेले आहेत. आवाज ब्रेक होतोय का? आवाज क्लिअर आहे का माझा? मला सांगा बरं जरा चॅट बॉक्समध्ये. क्लिअर आहे, क्लिअर. क्लिअर आहे ना? ओके. कोणीतरी मेसेज केला, प्लीज चेक करा मॅम. तुमच्याकडे पण मॅम होते की सर होते, आय डोंट नो. पण माझ्याकडे क्लिअर आहे आवाज, तुमच्याकडे माइट बी नसू शकतो नेटवर्कमुळे. ओके. येस. सो सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला 5वा दिवस आहे आणि ज्याच्यामध्ये आपण आज बऱ्याचशा काही गोष्टी बघणार आहोत. काल आपण 13 चक्र बघितली होती आणि आतापर्यंत आपण काय काय बघितलं याचा सुद्धा सिनॅरिओ मी तुम्हाला सांगणार आहे. सो मनापासनं खूप खूप सगळ्यांचं स्वागत आहे. कारण तुम्ही 5 दिवस झाले गेले इथे स्टिक टू राहिलेले आहात आणि सगळ्या गोष्टी तुम्ही सुद्धा एन्जॉय करत असाल असं मी होप्स ठेवते. ज्यांनी सांगितलं, ज्यांच्याशी बोलणं होतंय त्यांच्याकडनं तर फीडबॅक मिळतच आहेत. पण बाकीचे जे आहेत, जे पडद्यामागे अजून राहिलेले आहेत, त्यांनी सुद्धा समोर या. कारण हा खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे आपल्याला स्वतःला व्यक्त करायचा. कारण बऱ्याचदा आपण व्यक्त करत नाही म्हणून गोष्टी आपल्याला सॉल्व्ह होत नाही, एक गुंता निर्माण होत असतो. पण जेव्हा आपण स्वतःहून व्यक्त करायला लागतो गोष्टी, तेव्हा हळूहळू लाईफ मध्ये पण चेंजेस व्हायला लागतात. कारण कसं आहे माहितीये, याच्या मागचं कारण म्हणजे की आपण जी चक्र शिकतो, आता प्रॅक्टिकली सांगते मी सायंटिफिक रेकीच्या भाषेमध्ये, की जी चक्र आपण शिकत आहोत, जेव्हा तुमचं थ्रोट चक्र कुठेतरी इम्बॅलन्स आहे किंवा ब्लॉकेजेस आहेत, म्हणजे तुमच्याच बोलण्यानी तुम्ही कुठेतरी आता मला व्यक्त व्हायचं नाही असं वारंवार कुठलं तरी मनाला सांगितलेलं आहे, सबकॉन्शियस माइंडला सांगितलेलं आहे, त्यानंतर या गोष्टी घडायला सुरुवात होतात आणि कुठेतरी आपण आपल्या भावनांचं दमन करतो. म्हणजे आपण त्या दाबून टाकतो भावना, सप्रेस करतो फिलिंग्स. सो आपल्याला बोलायला येत नाही आणि असं बऱ्याच असं एका दिवसात जसं घडत नाहीत ना गोष्टी, बऱ्याचशा वर्षापासून ह्या गोष्टी घडत असतात, काही ना काही कारण असतात आणि त्या पद्धतीनं कुठे ना कुठेतरी आपण या गोष्टी वागत असतो, कळत आणि न कळत. असं नाहीये की कोणी आपण मुद्दामून म्हणतं की नाही मला कोणाशी बोलायचं नाही किंवा व्यक्त करायचं नाहीये, असं नाहीये. पण या मागची कारणं म्हणजे अशी आहेत की नकळतपणे आपण स्वतः एक्सप्रेस करायचं जेव्हा थांबवतो ना, तेव्हा थ्रोट चक्र बंद होतं म्हणजे ते बंद होत नाही, ब्लॉकेजेस क्रिएट होतात. कुठेतरी एक्सप्रेस करणं कमी व्हायला लागतं. तर आता आपण आज चक्रांविषयीच बोलणार आहोत. चक्राचं मेडिटेशन कसं करायचंय याविषयीची देखील माहिती आपण बघणार आहोत. काल आपण 13 पॉइंट्स बघितलेच होते. सो नक्कीच व्यक्त व्हा, पुढे या, बोला. तुम्हाला इथे स्क्रीनवरती नाही बोलता येत ना, तुम्ही ग्रुपमध्ये व्यक्त करा. पण फक्त हो नाही, आवडलं नाही आवडलं एवढं व्यक्त करण्यापेक्षा जर तुम्हाला एक्झॅक्टली काय वाटलं, कारण अनुभव नक्कीच येणार आहे, एवढी तर शुअरिटी आहे, खात्री आहे. जर तुम्ही तेवढ्या ऍक्सेप्टन्स मध्ये आहात, स्वीकृतीमध्ये आहात, तर ही एनर्जी तुम्हाला एक्सपिरियन्स देणारच आहे. सो मांडायला शिका. ठीक आहे, बोलता नाहीये, स्क्रीन समोर येता येत नाही, बरेच जण काही काही असू शकतो, चॅलेंजेस असू शकतात की स्क्रीन ओपन होत नाहीये, मे बी व्हिडिओ ऑन होत नाहीये. ठीक आहे, मेसेजेस आहेत, बोला. तुमच्यासाठी लिंक शेअर करतो, त्यावरती त्याचा वापर करा. सो हरकत काहीच नाहीये, फक्त व्यक्त व्हायला शिका. कारण आपण आता रेकीमध्ये आलेलो आहोत, ही एनर्जी अनुभवतो आहोत. ओके. सो पुढे जाऊयात. मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, ते आपण बघूयात. मला फक्त स्क्रीन दिसते की नाही ते सांगा. ठीक आहे, एकच मिनिट. सो म्हणूनच आहे की वारंवार सांगण्याचं हेच कारण आहे की व्हिडिओज ऑन करा, कारण एनर्जी एक्सचेंज होत असते. व्हिडिओ ऑन आपण जेव्हा ठेवून बसतो तेव्हा तुमची जी काही एनर्जी आहे ती सुद्धा आम्हाला मिळते आणि आमची जी काही एनर्जी आहे ती सुद्धा तुम्ही अनुभवू शकता. राईट. सो त्यासाठी कॅमेरा ऑन ठेवणं खूप गरजेचं आहे. येस. सो मी स्क्रीन शेअर करते, मला फक्त सांगा दिसते का तुम्हाला, ते स्क्रीन दिसतेय का? येस. ओके, ग्रेट. सो स्वागत आहे पुन्हा एकदा. सो आपण आतापर्यंत काय काय बघितलं, की आतापर्यंत आपण गेली 5 दिवस, आजचा 5वा दिवस, आतापर्यंत काय बघितलं की पहिला पॉईंट होता एमटी असेल. जर काहीतरी स्पेस क्रिएट केला ना, तरच आपण त्याच्यामध्ये नवीन गोष्टी धरू शकतो.
बरोबर आहे. आतापर्यंत जर इतकं दाबून भरलेलं सगळं, एखादं वॉर्ड्रोबचं एक्झाम्पल घेतलं तर त्या वॉर्ड्रोब मध्ये जर कपडे अगदी कोंबून कोंबून भरलेत किंवा अगदी तुम्ही पायलअप जरी केलेत व्यवस्थित, तरी सुद्धा नवीन गोष्ट ठेवण्यासाठी जर जागाच नसेल तर काय करायला लागणार आहे? पहिल्या दिवशी आपण बघितलं, सरांनी खूप सुंदररित्या सांगितलं होतं, एम्प्टी युअर सेल्फ. पहिल्यांदा मोकळं करा, स्वतःमध्ये जागा क्रिएट करा आणि जे नको आहे ना त्याला हळूहळू काढायला शिका. त्यासाठी खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज पण बघितल्या होत्या की 21 दिवस सरांनी सांगितलं होतं की निगेटिव्ह जे काही थॉट्स येतात किंवा विचार आहेत ते तुम्ही लिहून काढा. त्या नकारात्मकता वहीवर लिहून काढा, पेजवर लिहा, ते जाळून जाळून किंवा फ्लश करून टाका. नंतर नवीन गोष्टी तुम्हाला ज्या रिप्लेस करायच्या ते लिहा. त्यासाठीच आपण एम्प्टी युअर सेल्फ बघितलं. त्यानंतर रुक जाओ. थांबण्याची गरज आहे, बरोबर. प्रत्येक वेळेला असं नाहीये की आपण पळतोय कंटिन्युअसली. आता सध्याच्या लाईफमध्ये तर आपण पळतच आहोत. थांबलोय का, स्थिरावतोय का? खूप कमी प्रमाणात आपण स्थिर होत असतो. त्यामुळे थांबण्याची गरज आहे, कुठेतरी स्वतःला सांगण्याची गरज आहे की थांबा जरा, थोडस रुक जाओ. ठीक आहे. इट्स ओके जिंदगी. खूप सुंदर स्टोरी सरांनी त्या दिवशी सांगितली होती की एक ऑफिसमध्ये निघताना काय काय होऊ शकतं आणि ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत किती साऱ्या गोष्टींना फेस करायला लागतं. पण जर आपण आपला पॉइंट ऑफ व्ह्यू बदलला किंवा आपण घातलेला जर लाल चष्मा घातलाय त्याच्याऐवजी येलो घालून बघितला तर कदाचित ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू मुळे, आपल्या बघण्याच्या दृष्टिकोनामुळे लाईफ किती बदलत असतं. सो इट्स ओके जिंदगी. जे होतंय ते होणारच आहे. सो त्याचा त्रास घेणं, स्ट्रेस घेणं, क्रिएट करणं आणि त्याच्या मागे पूर्ण आपली एनर्जी स्पेंड करणं, सो जे करायचं ते करायचं तसंच राहतं आणि नको त्या गोष्टींमध्ये आपण आपली एनर्जी वेस्ट करत असतो. त्यामुळे इट्स ओके जिंदगी म्हणणं नेहमीच गरजेचं आहे. आता येलो पेज डायरीचं मॅमने आत्ताच विचारलं एक एक्झाम्पल. तर येलो पेज डायरी ही जी आहे ती तुम्हाला जे काही तुमच्या आयुष्यामध्ये मिळवायचं आहे त्या भावनेमध्ये राहायचं की ते ऑलरेडी आपल्याला मिळालंय. म्हणजे सकारात्मक प्रेझेंट टेन्स मध्ये, म्हणजे वर्तमान, पूर्ण वर्तमान काळामध्ये तुम्हाला अफर्मेशन त्यामध्ये लिहायचे आहेत. तुमचे चांगले थॉट्स तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. येलो पेज डायरी आणि त्याच्यावरती रेड पेननी. कंपल्शन नाहीये, पण त्याचे इम्पॅक्ट खूप छान होतात कारण आतापर्यंत आम्ही अनुभवले, म्हणून आम्ही सांगायचं काम करतो. नाही तर अदरवाईज तुम्ही नॉर्मल ह्याच्यावरती लिहिलं तरी हरकत नाही, पण लिहायला सुरुवात करा. डेली बेसिसवरती एक्सपिरियन्स लिहित चला, गोल्स लिहा. नंतर आपण गोल रायटिंग विषयी सुद्धा माहिती बघितली की गोल कसा राईट करायचा, ते कसं करायचं. त्याला एक गोल रायटिंग करायचं म्हणजे विचार असतो त्याच्या मागचा, काय तो कधी फलद्रूप होणार आहे, म्हणजे एंड डेट टाकणं पण तेवढीच गरजेचं आहे. त्यासाठी अफर्मेशन देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. हे आपण गोल रायटिंग मध्ये बघितलं. नंतर रेकीची हिस्ट्री बघितली. मिका उसेनचा जन्म झाला, त्यांनी सगळी रेकीची एनर्जी कशी अनुभवली आणि त्याचा कसा वापर केला, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या आतापर्यंत. नंतर चक्रास विषयीची माहिती बघितली की आपल्या बॉडीमध्ये 7 चक्र असतात आणि त्या चक्र आपल्याला कसे कसे कार्यरत असतात किंवा त्याची माहिती आपण बघितली पूर्णपणे, त्याची थेअरी बघितली. बरोबर आहे. सो 13 पॉइंट्स होते, आपण त्या 13 पॉइंट्स विषयी सुद्धा काल बघितलं आपण, राईट. आणि आता आपण बघणार आहोत की ते 13 पॉइंट्स वरती आपण कसा अभ्यास करायचा आहे. जो रेकीचा आपण म्हणतो मेडिटेशन, ते मेडिटेशनचा वापर कसा करायचा आहे त्याविषयी आपण आज बघणार आहोत, राईट. सो चक्रास बघितलं, हे सगळं आतापर्यंत आपण एक सिनारिओ बघितला की गेल्या 4 दिवसामध्ये आपण काय काय बघितलं. सो या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. सो आता पुढे जाऊयात आपण. ठीक आहे. आता सध्या चॅटबॉक्स मध्ये कोणी टाईप करू नका, कारण आता सेशन होऊ देत, तुमच्या आन्सर तुम्हाला नक्कीच मिळतील त्याचे. ठीक आहे. एक मिनिट. सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं हे मेडिटेशन करणं का गरजेचं आहे. रेकी म्हणजे, जसं आपण एक आपली टॅगलाईन आहे, सर सांगतात नेहमीच की रेकी ही अभ्यासाचा विषय नसून जगण्याचा विषय आहे. म्हणजे लर्निंग तर आहेच ऑफकोर्स, पण लाईफस्टाईल मध्ये उतरवलं पाहिजे ते आपण. आपल्या लाईफस्टाईल मध्ये आपण जितक्या छान पद्धतीने ते डेली बेसिसवरती उतरवणार, त्याच पद्धतीने आपण आपलं आयुष्य अजून अजून सुखकर करणार. आपण खूप साऱ्या गोष्टी बघितल्या, रेकीची वैशिष्ट्य बघितली, रेकी कुठे काम करते, कुठे काम करत नाही, या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. ऑलरेडी रेकॉर्डिंग तुम्हाला मिळाले. त्यामुळे नक्की ह्या गोष्टी सगळ्या वाचत चला, ऐकत चला, की जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा त्या गोष्टींशी कनेक्ट होणं सोपं होईल. ठीक आहे. सो आपण आता पुढे जाऊयात आणि आजच्या विषयाकडे जाऊयात, की आजचा विषय जो आहे तो, पण त्याआधी आपल्याला काही गोष्टी बघायच्या त्या सुद्धा आपण बघूयात. मेन म्हणजे कसं आहे की दिवस चालू झाला तर दिवस चालू होताना आपल्याला काही ना काहीतरी गोष्टींचा एक विचार करून लागतो किंवा एक येस, सो एक इंटेन्शन क्रिएट करायला लागतं. एक मिनिट, कोण अनम्यूट केलंय? किरण, किरण सर प्लीज म्यूट करा हा. येस, कुणी अनम्यूट करू नका प्लीज, मध्ये तुम्हालाच डिस्टर्ब होणार आहे, बाकी काही नाही. ठीक आहे. सो आपल्याला एक इंटेन्शन क्रिएट करायचंय की
आपण रोज सकाळी उठतो त्यानंतर आपण काही ना काहीतरी एक उद्देश आयुष्याला देणं गरजेचं आहे. तर आजच्या दिवसाचा आपण एक उद्देश क्रिएट करूया की स्वतःला प्राधान्य द्या. स्वतःला प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे. कारण लाईफमध्ये सगळ्या गोष्टी आउटसाइड एरियामध्ये सगळं करत असतो, पण इनसाइड आतमध्ये काय चालू आहे याच्याविषयी खरंच गंध असतो का? बऱ्याचदा नसतो. दिवसभराचा वेळ आपण कंटिन्युअसली कामामध्ये सगळ्या ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्याच्यामध्ये घालवत असतो. पण हे सगळं करताना स्वतःला शांत 2 मिनिटं शांत बसून पाणी पिण्यासाठी, चहा कॉफी जे काही आवडतं ते करण्यासाठी किंवा शांत बसून जेवण्यासाठी किंवा अगदी 5-10 मिनिटं चक्कर मारण्यासाठी खरंच वेळ देतो का? देत असाल तर खूप उत्तम आहे, पण अजून तो वाढवणं गरजेचं आहे. सो इथे कोट कोट म्हणजे कोट नाहीये, पण इथे एक दिले की प्रायोरिटाईज युअर सेल्फ टुडे. आत्ताच हा आपल्याला प्रण करायचं आहे आणि स्वतःला प्रॉमिस करायचं की मी आजपासून स्वतःला त्या केंद्रस्थानी ठेवणार आहे. कारण आपण केंद्रस्थानी आहोत, आपण सेंटर आहोत. आपण जर स्वतःला फुलफिल केलं, भरून टाकलं ना, तर ते प्रेम इतरांना देणं, ते वात्सल्य, करुणा इतरांना देणं सोपं होतं. आणि रेकी देखील हेच शिकवत असते की तुम्ही इतरांना द्या. एक मिनिट, आवाज कोणाचा तरी परत झालाय. मी ना आता 1 मिनिट सेटिंग चेक करते. ओके. सो हे आहे आपला कोट आहे, यू आर इनफ एक्झॅक्टली ऍज यू आर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रायोरिटी देणं का महत्वाचं आहे माहितीये? हे लक्षात घ्या की तुम्ही स्वतः इनफ आहात, परिपूर्ण आहात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये इतर कोणाला तरी काहीतरी विचारतो आपण. समजा या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेऊ की आपण इतरांना काहीतरी अप्रिसिएशन आपल्याला हवं असतं इतरांकडे. सो प्रत्येक वेळेला आपण ते शोधत असतो, राईट, फाइंड आउट करत असतो कुठे की आज मी छान ड्रेस घातलाय तर कोणीतरी मला छान म्हणावं. आज मी छान भाजी केली, आज मी छान कुकिंग केलंय, कोणीतरी म्हणावं. आजचं काम मी उत्तम केलंय, सो बॉसकडनं एक्सपेक्टेशन असतं की त्यांनी मला काहीतरी अप्रिसिएशन द्यावं किंवा त्यांनी मला अप्रिशिएट करावं. तर हे काय करतो, हे पुन्हा आपण बाहेरच बघतो आणि हे पर्सनल पासून प्रोफेशनल पर्यंत या गोष्टी चालूच असतात. की मला हिनी चांगलं म्हटलं पाहिजे, मला तिने चांगलं म्हटलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी इथे चालू असतात. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आताही आपण बाहेरच बघतोय. सो आपली ही जी स्वची प्रतिमा आहे, आपलं जे स्वत्व आहे, म्हणजे आपला जो इनर सेल्फ आहे त्याच्याकडे बघण्याची तितकीच गरज आहे. त्यासाठी हा जो कोट इंटेन्शन सेट करणं गरजेचं आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये स्वतःला प्राधान्य देणं गरजेचं आहे. स्वतःला प्राधान्य द्या. म्हणजेच आपण म्हणतो ना की आधी पोटोबा मग विठोबा, त्याच पद्धतीनं स्वतःला परिपूर्ण त्यांनी भरून टाका. कारण ऑलरेडी तुम्ही परिपूर्ण आहात. कमतरता आपण क्रिएट करतोय विचारातनं. स्वतःमधल्या कमतरता आपण विचारातनं क्रिएट करतोय. ऑफकोर्स एन्व्हायरमेंटचा त्याच्यावरती काही ना काहीतरी इम्पॅक्ट होत असतो, पण नक्कीच त्यातनं आपण स्वतःला स्टेबल करणं गरजेचं आहे आणि त्या स्टॅबिलिटी मधून स्वतःला आपण तेवढ्या स्ट्रॉंगली मांडणं गरजेचं आहे. स्वतःच्या नजरेमध्ये, स्वतःच्या सेल्फ टॉक मध्ये, स्वतःच्या विचारांमध्ये. आणि तिथूनच नक्की एका सुंदर आयुष्याची सुरुवात. आपल्या स्वतःमध्ये जे बऱ्याच जणांचा चॅलेंज आहे बऱ्याच जणांपुढे की कॉन्फिडन्स वाटत नाही, कुठेतरी कमी झालाय. चॅलेंजेस खूप सारे आहेत, खूप सारे इन्सिडेंट्स घडलेले पण आहेत. पण कुठेतरी हे लक्षात ठेवा की प्रत्येक इन्सिडेंटसाठी आपण स्वतः रिस्पॉन्सिबल आहोत आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेणं गरजेचं आहे. परिस्थिती खूप सारे चेंज होऊ शकतात, त्याच्यामध्ये काही बदलाव होऊ शकतात, पण तरी देखील आपल्या विचारातनं आपण सगळ्या गोष्टींची निर्मिती करत असतो. जसं मी म्हंटल की विचारातनं पहिल्यांदा विचार मनामध्ये येतो, त्या विचाराचा परिणाम भावनेवरती होतो आणि भावनेचा शरीरावरती होत असतो. आणि सेम जी काही फ्रिक्वेन्सी आपण क्रिएट करतो भावनांची, विचारांची, ती युनिव्हर्समध्ये, निसर्गात टाकली जाते आणि निसर्ग देखील तथास्तु म्हणतो. आणि सेम फ्रिक्वेन्सीचे अनुभव, एक्सपिरियन्स आपल्या लाईफमध्ये आणून उभे करत असतो. सो आपल्याला आतनं खूप वाटत असतं की नाही नाही, मला हे खूप कॉन्फिडंटली आज माझं प्रेझेंटेशन आणि मी ते खूप उत्तम प्रकारे देणार आहे. पण काहीतरी ग्लिच येते, काहीतरी इश्यूज क्रिएट होतात, काहीतरी चॅलेंजेस फेस करायला लागतात. कारण मला काय हवंय हे किती वेळा चिंतन केलं आणि मला काय नकोय हे किती वेळा चिंतन केलं, हे महत्वाचं. की दिवसभरातनं 20-30% मी म्हणते की मला माझं प्रेझेंटेशन खूप सुंदर होणार आहे, मी खूप कॉन्फिडंट आहे. पण बॅकग्राऊंडला कळत नकळतपणे 70% हा थॉट गेलेला आहे की काहीतरी चॅलेंज माझ्यासमोर येणार नाही ना, मला जमेल ना, कुठेतरी मी अडकणार नाही ना. सो एव्हरी टाइम हा जो एक्झाम्पल आहे ते सगळीकडे लागू होतो. सो काय हवंय ना, याच्यावरती लक्ष केंद्रित करा. हे जे हात आहेत ना, एक लेफ्ट आणि राईट, डावा आणि उजवा आहे. तर डावा जर जास्त म्हणजे नकोय त्याचा विचार जास्त करत बसलो तर जे हवंय ते कधी फलद्रूप होणारच नाही. सो बॅलन्स करायला लागेल
की जे नकोय ते हळूहळू कमी करायला लागेल आणि जे पाहिजे ते वाढवायला लागेल. सो एका बॅलन्स स्थितीत आल्यावरती हळूहळू हा जो वर जाईल, की जे हवंय त्याचाच विचार जेव्हा करायला आपण शिकू त्यावेळेला आपलं आयुष्य कुठेतरी स्थिरतेकडे जाईल आणि आपण त्या हायर फ्रिक्वेन्सीमध्ये जगायला लागू. हे सगळं सांगण्यामागचं कारण हेच होतं की प्रायोरिटाईज युअरसेल्फ. तुम्ही स्वतःला तेवढं महत्व द्या. ओके. सो पुढे जाऊयात. काही गोष्टी आपल्याला अजून बघायच्या आहेत त्या आपण बघूयात. मग आपण मेडिटेशन कडे जाऊया. ठीक आहे. सो रेकी हे आपले हात जे आहेत ही इमेज एक लक्षात ठेवा. या हातांमध्ये सगळं आहे. चला 2 मिनिटं आपण एक हे करूया. चला सगळ्यांनी हात एकमेकांवर रब करा. चला पटकन पटकन रब करा. एनर्जी फील करा आणि ती करायला पाहिजे. तुम्ही दिवसभरात या गोष्टी अनुभवू शकता. येस. अगदी हळू, खूप जोरात सोडायचं नाहीये. फील करा, फील करा. आता आपण चक्र पण बघितलेत, आपल्याला माहिती पण झालंय कुठली कुठली चक्र असतात आपल्या बॉडीमध्ये. राईट. एक फील करा. हळूवार हात एकमेकांपासून लांब न्या. आपण बघितल्या ह्या गोष्टी. राईट. हळूहळू गोल गोल फिरवा. सावकाश सावकाश. अगदी थोडासा वेळ घेऊन या गोष्टी करायच्या आहेत. जाणवतंय का? बॉल सारखं काहीतरी जाणवतंय का? येस. सो हे जे आपण बॉल तयार केलाय जो इमॅजिनरी आपल्या हातामध्ये एक ते एनर्जी क्रिएट झाली, त्याला सरळ अलगदपणे डोक्यावर ठेवा बरं. सगळ्यांनी डोळे बंद करायचे. फील करायची ती एनर्जी की तुम्ही सहस्त्रार चक्रावरती तो ठेवलेला आहे. राईट. हंडा कसा डोक्यावर ठेवतो तसे 2 मिनिटं हात तुम्ही डोक्यावर ठेवा, डोळे बंद करा आणि इमॅजिन करायचंय की जसं एखादं आपण जेलीवाले चॉकलेट खातो, चॉकलेट असणारं आतमध्ये, ते कसं तोंडात फुटतं त्या पद्धतीनं ही एनर्जी सहस्त्रार चक्रामधून तो बॉल असा आपल्या इंटिग्रेट होते सहस्त्रार चक्रामध्ये. म्हणजे जसं इमॅजिनरी तो आत चाललाय सहस्त्रार चक्रात. हात खाली घेऊ शकता. तो बॉल सहस्त्रार चक्रावर नेऊन सोडलाय तुम्ही आणि तो जसा बबल फुटल्यावर कसे शिंतोडे उडतात तसं एनर्जीच्या स्वरूपात, लाईटच्या स्वरूपात असं आपल्या संपूर्ण शरीरभर पसरलेत त्याचे शिंतोडे आणि ते हळूहळू हळूहळू पहिल्यांदा सोलर सॉरी पहिल्यांदा आपलं चक्रावर ते पण सोडलेलं आहे. नंतर तो हळूहळू खाली खाली येतोय. क्राऊन चक्रातनं तो आज्ञा चक्रात आलेला आहे. मग हळूहळू तिकडनं सगळी एनर्जी जाणवते. ते चक्र पूर्ण फुलफिल झालेलं आहे. मग हळूहळू खाली येते. थोट चक्रामध्ये येत आहे. विशुद्ध चक्रामध्ये ती एनर्जी पूर्ण विशुद्ध चक्राला भरून टाकलेलं आहे. मग हळूहळू खाली सावकाश आपल्या अनाहत चक्राकडे म्हणजे आपल्या हार्ट चक्रामध्ये आलेली आहे ती. ती एनर्जी पूर्ण हार्ट चक्राला भरून संपूर्ण अवयवांमध्ये पसरलेली आहे. सावकाशपणे खाली ती सोलर प्लेक्सिस मध्ये उतरलेली आहे. चक्र इमॅजिन करा, त्याची एनर्जी फील करा. सावकाश सावकाशपणे संपूर्ण चक्र फुलफिल झालेलं आहे. नंतर हळूच खाली ते सॅक्रल चक्रामध्ये उतरली. एनर्जी फील करा. शिंतोड्यांच्या स्वरूपात, लाइटनिंगच्या स्वरूपात, काही तुम्हाला जे इमॅजिन होते त्या पद्धतीने. आणि सावकाश ती मूलाधार चक्रामध्ये उतरलेली आहे. आणि संपूर्ण शरीरभर अगदी पायाच्या बोटांपर्यंत ती संपूर्ण एनर्जी पसरलेली आहे आणि तुमच्या पायातनं ती संपूर्ण धरती मातेला देखील तिने टच केलेलं आहे. ओके. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडू शकता. फील झाली एनर्जी? इमॅजिनेशन झालं? येस. फील झालं का? येस. सो ही एनर्जीची जादू आहे. आपल्याला हेच शिकायचंय आता. तुम्हाला फक्त हे 1-2 मिनिटं इमॅजिन यासाठी करायला सांगितलं की एनर्जी जी आहे ती फील करता यायला पाहिजे. का तुम्हाला काल कनेक्ट करायला सांगितलं? का चक्रांशी कनेक्ट करायचं होतं की जेव्हा कनेक्शन निर्माण होईल ना तेव्हाच तुमच्या सगळ्या ज्या गोष्टी पुढे जाऊन करणार आहे. आता आपण मेडिटेशन बघणार आहोत तर त्याचे आपण एक ऍज अ डेमो म्हणून बघणार आहेत. 2-3 पॉईंट आपण बघूयात कसं करायचं, काय करायचं. प्रार्थना आपण बघितलेली आहे. या सगळ्या गोष्टी आपण आता मेडिटेशन प्ले करून आपण करणार आहोत. पण तत्पूर्वी त्या एनर्जीशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. सो म्हणून हा एक एक्झाम्पल होतो. आवडलं का सगळ्यांना? आवडलं का? काहीतरी फील झालं का? येस. ओके. ग्रेट ग्रेट ग्रेट. खूप छान. सो आपण पुढे जाऊयात. तुम्हाला फक्त एकदा एक अवेअरनेस म्हणून काही गोष्टी सांगते आणि मग आपण आपल्या टॉपिक कडे जाऊयात. ठीक आहे. सो हा रेकीचा हात आहे ना, हा आपला हात खूप महत्वाचा आहे. त्यातनं सगळी एनर्जी क्रिएट होते. त्यामुळे आतापर्यंत जपणूक केली नसेल ना त्या हाताची, करतात सगळेच जण, पण अगदी लाडानी दिवसभरात झोपताना त्याला ना असं एकमेकांना पकडून त्यांना त्यांच्या हातालाच हक करायला सांगा. आपण करतो असं पकडतो पण ते फिलिंग नसतं. सो ह्या हाताने ह्या हाताला हक करायचंय. मिठी मारली जसं काही, कारण ते इतकं प्रेम आहे ना, ते तिकडनं प्रेम सगळीकडे पसरवायचं आपल्याला. राईट. स्वतःसाठी, इतरांसाठी. ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर पुढे जाऊयात आपण.
स्पर्श चिकित्सा म्हणजे आपण जे बघतोय ते स्पर्श चिकित्सेने आपण स्वतःला हिलिंग करतोय. पहिल्या डिग्रीमध्ये आपण सेल्फ हिलिंग करत असतो आणि त्या दृष्टीनेच आपण आपलं आयुष्य संपूर्णतः जगत आहोत आता सध्या रेकीच्या माध्यमातून. सो ही जी स्पर्श चिकित्सा हात ठेवून म्हणतो आपण सहस्त्रार चक्र, आज्ञाचक्र, सो टच थेरपी आहे, स्पर्श चिकित्सा याला म्हटलं जातं. ओके. सो यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेकीचे 5 नियम आहेत, ते मी तुम्हाला फक्त अवेअर करून देते. ठीक आहे. आता मी आत्ता विचारणार नाहीये तुम्हाला की मी हे धरून चाललोय, की आम्ही हे धरून चाललोय की तुम्हाला ते नक्की येत आहेत, कारण सरांनी खूप वेळा सांगितलेलं आहे. सो नक्की किती जण नाही तर फक्त हँड रेस करून सांगा की सगळ्यांना अवेअर आहेत या 5 नियमांबरोबर. येस. जेवढे स्क्रीनमध्ये दिसतात त्यांना तर मी नक्कीच रिॲक्शन देऊ शकते. ओके, ग्रेट ग्रेट, खूप छान. सो 5 नियम आपण जे शिकलो की आजच्या दिवशी प्रेझेंट मध्ये आपल्याला राहायला शिकवते रेकी. सो आजच्या दिवशी मला शांत राहायचंय, आजच्या दिवशी मला चिंतामुक्त राहायचंय, आजच्या दिवशी मला माझं जे काही काम करते ते प्रामाणिकपणे करायचं आहे, आजच्या दिवशी मी माझ्या आई वडिलांचा, गुरुजनांचा मी सन्मान आदर राखत आहे, आणि आजच्या दिवशी सजीव निर्जीव म्हणजे चेतन अचेतन वस्तूंविषयी आणि निसर्गाविषयी मी खूप खूप कृतज्ञ आहे आणि ही कृतज्ञता मी मनापासून व्यक्त करत आहे. ओके. सो इतकं ते भावनावश झालं पाहिजे ना की या सगळ्या गोष्टी अशा आतमध्ये उतरल्या पाहिजेत इतक्या प्रेमाने ना, कारण हे जीवनाचं सार आहे. जर खरंच डीपली विचार केला तर या 5 गोष्टी जीवनाचं सार आपल्याला समजून सांगत आहेत. सो या 5 गोष्टींचा तितक्याच छान प्रकारे जर तुम्ही वापर करायला सुरुवात केलात ना, तर जे काही चॅलेंजेस आपण म्हणतो ना लाईफ मधले, ते चॅलेंजेस हळूहळू हळू आपोआप दूर व्हायला लागतील. ओके. सो सगळे रेडी आहेत का? आपण मेडिटेशन कडे जाऊयात का? ओके. सो सगळ्यांनी रिलॅक्स बसायचं, एक अर्धा मिनिटं घ्या. येस. अर्धा मिनिटं घ्या, रिलॅक्स व्हा. ठीक आहे. आणि आपल्याला इथे करायचंय आज आपण एक 2-3 चक्र घेऊया, डेमो घेणार आहोत आपण, कसं करायचंय, काय करायचंय, आणि त्या पद्धतीने तुम्हाला सगळे पॉइंट्स काल व्यवस्थित सांगितलेले आहेत, रेकॉर्डिंग तुमच्याकडे आहे. सो तुम्हाला जर कधी त्याच्यामध्ये काही असेल तर तुम्ही नक्कीच प्रश्न त्याविषयी विचारू शकता. पण त्याच बरोबरीनं या सगळ्या गोष्टी जर म्हणून काल होतं की लक्ष देऊन बघितलं, अवघड काहीच नाहीये. 7 चक्रांचा अभ्यास झालेला आहे. आता 13.5 हेड पॉईंट आहेत, 4 फ्रंट पॉईंट आहेत, 4 बॅक पॉईंट आहेत. सिम्पल आहे, 13 पॉईंट्स वरती काम करायचंय. सो प्रत्येक चक्रावरती 3-3 मिनिटं म्हणजे प्रत्येक पॉईंट वरती 3-3 मिनिटं आपल्याला हात ठेवायचा आहे. सो सुरुवातीला आपल्याला रेकीला आवाहन करायचंय, प्रार्थना म्हणायची आहे, आणि मग आपल्याला सेल्फ हिलिंग म्हणजे टच थेरपीनं आपल्याला स्वतःला हील करायचं आहे. ओके. सगळे बसलेत रिलॅक्स. जर कोणी बाय चान्स ट्रॅव्हल करत असेल तर त्यांनी करू नका, किंवा कोणी काही मशीनवर काम करतं वगैरे अशा ठिकाणी करू नका. एक थोड्या वेळ एक 5-7 मिनिटं एका ठिकाणी येऊन बसा आणि मग करा. हे इन्स्ट्रक्शन देणं गरजेचं आहे, कारण कधी कधी लक्षात येत नाही आणि काही घटना घडू शकतात. त्यासाठी हे फक्त सांगितलं जातं. ओके. सो रिलॅक्स बसायचंय, शक्यतो तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या. आणि त्या ह्याच्यामध्ये आपण मग सुरुवात करूया. मी स्क्रीन शेअर करते. तोपर्यंत अजून बसून घ्या सगळ्यांनी, हवं तर पाणी पिऊन घ्या थोडंसं. पाणी साईडला घेऊन बसलं तरी हरकत नाही, आपण खूप वेळ नाही घेणार आहे. एक आपण डेमो बघतोय पण तरी पण या गोष्टी गरजेच्या आहेत. ठीक आहे. Yes. So एक अर्धा मिनिटं देते मी तुम्हाला. ठीक आहे. बसलेत सगळे? येस. सो हे जे रेकीचं आपलं मेडिटेशन आहे, यासाठी महत्वाचं आहे की याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा, कारण रेकीची पहिली डिग्री हेच सांगते की तुम्ही सेल्फ हिलिंग करण्याची गरज आहे. पहिल्यांदा तुम्ही स्वतःला हील करायचं आहे. मग जेव्हा तुम्ही सेकंड थर्ड डिग्री मध्ये येणार ना, तेव्हा तुम्ही इतरांना देखील हील करणार आहात. पण त्यासाठी पहिलं स्वतःला हिलिंग करणं फार गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला हील करता ना, तेव्हा इतरांसाठी गोष्टी करण्यासाठी अगदी सोपं होऊन जातं. ठीक आहे. आय होप आता सगळेजण बसले असतील. सो मी शेअर करते मेडिटेशन. सो रिलॅक्स राहा, कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसा आणि छानपैकी आनंद घ्या. हे जे काही आपण करणार आहोत, बघत आहोत, त्या गोष्टीचा आस्वाद घ्या. फक्त एकदा मला आवाज येतोय की नाही तेवढं कन्फर्म सांगा. रेकीच्या या दुनियेत आपला प्रवास परिपूर्ण हो अशी आवाज येतोय का कामना सगळ्यांना? करते. आवाज येतोय ना? येस. रिलॅक्स बसा शांतपणे आणि हेडफोन लावून बसा. मी अर्धकपासनात 2 मिनिटं पॉज करते. मांडी घालून बसा. येस. आवाज क्लिअर आहे ना? ठीक आहे. ठीक आहे.
डोळे बंद करायचे, शांत बसायचे आणि शक्यतो जोपर्यंत मी तुम्हाला मध्ये आज तुम्ही बघू शकता कारण पहिला दिवस आहे तर मध्ये मध्ये बघा, पण एकदा बघितलं पोझिशन कळाली नाही तोपर्यंत बघा आणि नंतर डोळे बंद करून शांत बसा प्रार्थनेच्या वेळेला देखील. ठीक आहे, स्टार्ट करते. रिलॅक्स, डोळे बंद करा. हात तुमचे नॉर्मल तुम्ही मांडीवर ठेवले तरी चालतील, पण जेव्हा प्रार्थना म्हणतो तेव्हा हात जोडा आणि नंतर जेव्हा होईल तेव्हा रिलॅक्स व्हा. तसंही आपण हात ठेवणारच आहोत, त्यामुळे आता प्रार्थनेच्या मोडमध्ये ठेवले तरी हरकत नाही. ठीक आहे, सो रिलॅक्स. आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आणि मनापासून मी आदर करते. रेकीच्या या दुनियेत आपला प्रवास परिपूर्ण हो अशी मी कामना करते. शांतपणे अर्धपद्मासनात मांडी घालून बसा अथवा खुर्चीवर पण बसू शकता. पाठीचा कणा ताठ असू द्या. आजूबाजूला डिस्टर्ब किंवा डिस्ट्रॅक्ट होणार नाही याची काळजी घ्या. शांतपणे डोळे मिटा. दोन्ही हात जोडून मनात प्रार्थना करा. हात जोडा सगळ्यांनी. मी एक रेकी बालक आहे. माझ्या हृदयातून निघालेल्या स्वच्छ धवल प्रकाशात मी आच्छादित आहे. 1,01,00,000 हो गया इन कंपनीज में. Now these are the big companies. They grew by. आजचा दिवस माझ्या आयुष्यातला आनंदमय आणि यशस्वी दिवस आहे. मी सर्वांचा आदर करते. मी सर्वांचा आदर करते. रेकी प्रत्येक वेळी मला संपूर्ण संरक्षण देते. माझं व्यक्तिमत्व प्रभावशाली आणि आकर्षक आहे. माझं व्यक्तिमत्व प्रभावशाली आणि आकर्षक आहे. संपूर्णता, सुखमय आणि समृद्ध जीवनाचा मी आनंद अनुभवत आहे. मी माझ्या सर्व गुरूंना नमन करून स्वतःला धन्यवाद देते. मी रेकीला धन्यवाद देते. मी स्वतःला धन्यवाद देते आणि मी माझ्या शरीराला पण धन्यवाद देते. दोन्ही हातांमध्ये ऊर्जेचा प्रवाह अनुभवा. फील करा हातातील उबदारपणा किंवा थंडगारपणा अथवा टिंगलिंग म्हणजेच मुंग्या येणे. त्याकडे लक्ष द्या, अनुभव घ्या आणि हलकेच आता हात आपल्याला सहस्त्रार चक्रावरती ठेवायचे, हलके क्राऊन चक्रावर ठेवा. किंवा सगळ्यांनी हात उबदारपणा अनुभवा. हातातील गरमपणाचा अनुभव घ्या. सहस्त्रार चक्रावरती ठेवायचे आहेत हात. आता अफर्मेशन्स करा. आपल्याला स्वयंसूचना द्यायच्या आहेत. मी माझे जीवन सकारात्मक दिशेने बदलत आहे. मी माझे जीवन सकारात्मक दिशेने बदलत आहे. जीवनातील केवळ सकारात्मकतेला मी जागृत आहे. जीवनातील केवळ सकारात्मकतेला मी जागृत आहे. जो जसा आहे तसा मी त्याचा स्वीकार करते आहे. जो जसा आहे तसा मी त्याचा स्वीकार करते आहे. व्यक्ती, परिस्थिती, आवाज येतोय ना सगळ्यांना क्लिअर? वस्तू इत्यादी सर्वांचा मी स्वीकार करते आहे. एक मिनिट. व्यक्ती, परिस्थिती, वस्तू इत्यादी सर्वांचा मी स्वीकार करते आहे. जे आवाज येत जसं नाहीये? आहे ते तसं आहे. एक मिनिट. मी सर्वांचा स्वीकार करते आहे. वेट. माझ्या आवाज क्लिअर येत नाहीये का? येतोय ना? हेडफोन लावून ऐका, कारण कसं की तुम्ही हेडफोन लावलं तर तुम्हाला व्यवस्थित ऐकू येणार आहे. तुम्ही जर जनरल ऐकलं तर तुम्हाला आवाज थोडा कमी येईल.
सो मेडिटेशनच्या वेळेला शक्यतो हेडफोन लावा. आवाज तर माझा इथे फुल आहे पूर्ण, मी चेक केलं. ठीक आहे. येस. आणि बाकी ही लिंक पण शेअर करणार आहे, सो डोंट वरी. फक्त बघून घ्या कसं करायचं, आपण एक हे बघत आहोत. ठीक आहे. आवाज येतोय का? येतोय आवाज येतोय? नाही येते. ठीक आहे, एक मिनिट थांबा, परत स्क्रीन शेअर करतो. मध्येच पॉज झाला ना. शरीरातल्या येतोय? ठीक आहे, प्रत्येक रिलॅक्स बसा. पेशी हात आपल्याला सहस्त्रार दैवीय चक्रावरती ठेवायचे शक्तीने आहेत. भरत आहेत. रिलॅक्स बसा. माझ्या अफर्मेशन आपल्याला म्हणायचे आहेत, संपूर्ण शरीरातल्या मनातल्या मनात म्हणू शकता. प्रत्येक पेशी दैवीय शक्तीने भरत आहेत. माझी ही स्वाभाविक स्थिती आहे. माझी ही स्वाभाविक स्थिती आहे. मी माझे जीवन सकारात्मक दिशेने बदलत आहे. मी माझे जीवन सकारात्मक दिशेने बदलत आहे. जीवनातील केवळ सकारात्मकतेला मी जागृत आहे. जीवनातील केवळ सकारात्मकतेला मी जागृत आहे. जो जसा आहे तसा मी त्याचा स्वीकार करते आहे. जो जसा आहे तसा मी त्याचा स्वीकार करते आहे. व्यक्ती, परिस्थिती, वस्तू इत्यादींचा, सर्वांचा मी स्वीकार करते आहे. मी स्वीकार करते आहे. आता सावकाश हात, उजवा हात उचलायचा आहे, हलकेच हात आज्ञाचक्रावरती, मग डावा उचलायचा आहे. फ्रंट पार्ट म्हणजेच आज्ञाचक्राच्या समोरील बाजूस थर्ड आय चक्र. दोन्ही हात ठेवायचे आहेत. रिलॅक्स, डोळे समोरील बंद बाजूस करा. ठेवा. आज्ञाचक्र, फ्रंट पार्ट. मी शांत, खुश आणि समृद्ध आहे. मी शांत, खुश आणि समृद्ध आहे. दिवसेंदिवस माझी एकाग्रता वाढत आहे. दिवसेंदिवस माझी एकाग्रता वाढत आहे. माझी स्मरणशक्ती वाढते आहे. माझी स्मरणशक्ती वाढते आहे. दिवसेंदिवस मी दृढ निश्चयी होत आहे. दिवसेंदिवस मी दृढ निश्चयी एवं स्वतंत्र होत आहे. दिवसेंदिवस मी दृढ निश्चयी एवं स्वतंत्र होत आहे. मी प्रत्येक क्षणी जागृत असते. मी प्रत्येक क्षणी जागृत असते. मी शांत, खुश आणि समृद्ध आहे. मी शांत, खुश आणि समृद्ध आहे. आणि ही माझी स्वाभाविक स्थिती आहे. आणि ही माझी स्वाभाविक स्थिती आहे. आणि त्या अनुषंगाने माझे शरीर शक्तिशाली होत आहे. आणि त्या अनुषंगाने माझे शरीर शक्तिशाली होत आहे. प्रत्येक पेशी दैवीय शक्तीने भरत आहे. प्रत्येक पेशी
दैवीय शक्तीने भरत आहेत आणि ही माझी स्वाभाविक स्थिती आहे आणि ही माझी स्वाभाविक स्थिती आहे. मी शांत, खुश आणि समृद्ध आहे. मी शांत, खुश आणि समृद्ध आहे. आता हलकेच हात आज्ञाचक्राच्या रिलॅक्स, सावकाश हात एकमेकांवर सोडून डोळ्याला एनर्जी द्यायची आहे आणि संपूर्ण शरीराला एनर्जी द्यायची आहे. रिलॅक्स. येस. सगळ्यांना समजलंय का आपल्याला काय करायचंय? आपण एक डेमो बघितला इकडे. ओके. सो असंही आपल्याला संपूर्ण, हा पहिला झाला, दुसरा झाला, मग तिसरा झाला मागचा, मग हा चौथा, पाचवा, असं करत करत पूर्ण 13 पॉइंट वरती हे मेडिटेशन करायचं आहे. याचा ऑडिओ तुम्हाला शेअर करणार आहोत. उद्या जेव्हा तुम्हाला अटेन्डमेंट मिळणार, दीक्षा मिळाल्यानंतर तुम्हाला मग 7 दिवस प्रॅक्टिस करायची. उद्याचं सेशन झाल्यानंतर तुम्ही संध्याकाळी पण करू शकता किंवा मग परवापासून सुरुवात करा. मग 7 दिवस तुम्हाला सलग प्रॅक्टिस करायची. त्यानंतर ही जी 10% एनर्जी आहे ती तुम्हाला प्राप्त होणार आहे. कारण पहिली जी डिग्री आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 10% एनर्जी प्राप्त होते. दुसऱ्या डिग्रीमध्ये गेल्यावर त्याच्या 4 पट म्हणजे 50% एनर्जी मिळते, म्हणजे 40% एनर्जी वाढते. आणि जेव्हा थर्ड डिग्रीमध्ये जाता तेव्हा तुम्हाला अजून 50% म्हणजे टोटल एनर्जी 100% होते. सो आता जे काही अनुभव तुम्ही घेत आहात आता सध्या या काही दिवसांमध्ये किंवा एकूण टोटल आपल्या 6 दिवसांमध्ये जो काही अनुभव तुम्ही घेत आहात, तोच अनुभव जेव्हा सेकंड थर्ड डिग्री करता तेव्हा 100% होतो. आता आपण फक्त 10% ह्याच्यावरती अनुभव घेत आहोत म्हणजे. सो जेव्हा 100% होणार आहे तेव्हाची गोष्टच वेगळी. आणि खरंच सगळ्यांना म्हणजे कंपल्शन कोणालाच नाहीये, पण खरंच रेकी शिकायची आहे ना तर मिनिमम तुम्ही थर्ड डिग्री पर्यंत शिकली पाहिजे. याचं कारण एवढंच आहे की त्यांनी तुमची संपूर्ण 100% एनर्जी फ्लो होते तुमच्यातून. कारण ऍज अ इन्स्ट्रुमेंट, ऍज अ आपण साधक म्हणून काम करत असतो. ठीक आहे. सो कळालंय सगळ्यांना? राईट. व्यवस्थित सोपंच आहे, काही अवघड नाहीये त्याच्यामध्ये. सो हे मेडिटेशन फॉलो करायचं आहे आपल्याला. 7 दिवस सलग करायचं आणि हे तुम्ही लाईफ टाईम साठी सुद्धा करू शकता. त्याच्यामध्ये काही हे नाहीये. पण डेली बेसिसवरती किमान एकदा तरी तुम्ही ते केलं पाहिजे. कधी कुणाला आवडतं, वेळ असतो, 2दा केलं तरी हरकत नाहीये वेळेनुसार. पण कंपल्सरी एकदा आहे की 7 दिवस फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणजे तुमची फर्स्ट डिग्री कंप्लीट होते त्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे. सो असं होतं आपलं मेडिटेशन. आज आपण डेमो बघितलेला आहे. तुमचे तसेच काही प्रश्न असतील तर तुम्ही त्याविषयी देखील आपण विचारू शकता त्या त्या प्रश्नांविषयी. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला तुम्हाला सांगायचंय की किती जणांना हा जो आपला चालू आहे ऑरा म्हणू शकतो किंवा या सगळ्या प्रोसेसमध्ये राहायचंय आणि पुढे खरंच रेकी शिकायचे, किती जणांना शिकायचे सांगा बरं. चॅट बॉक्समध्ये सांगा. ज्यांची स्क्रीन दिसतेय ते तर इकडे अवेलेबल आहेतच. येस. येस, किरण सर म्हणतात येस. ग्रेट. कारण ही गोष्ट खूप चांगली आहे. तुम्हाला माहितीये का आता पहिली डिग्री का रेकी काय शिकवते माहितीये? रेकीतनं मेन म्हणजे काय गोष्टी शिकायला मिळतात. एक तर रेकी ना आपल्याला पहिल्यांदा स्वतःवरती लक्ष द्यायला शिकवते. येस येस. थँक्यू 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 सो मच. खूप खूप जणांनी फीडबॅक देतात. तुम्ही जे दिसताय ते सुद्धा खूप छान फीडबॅक देतात. तर मेन हेच आहे की रेकी जेव्हा ही एक नैसर्गिक एनर्जी, ती नैसर्गिक एनर्जी पहिल्यांदा काय शिकवते माहितीये? पहिल्यांदा स्वतःला बघायला शिकवते. पहिल्यांदा आपल्यामधल्या ज्या काही नकारात्मकता आहेत ज्याच्यामुळे आपली चक्र इम्बॅलन्स झाले, या सगळ्या आपण आता ही जी बघितलं मेडिटेशन त्याला सेल्फ हिलिंग मेडिटेशन म्हणतात. म्हणजे रेकीच्या पहिल्या डिग्रीचा हा पार्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही सेल्फ हिलिंग करता, म्हणजे हस्तस्पर्श चिकित्सेने स्वतःला हील करता. सो या 7 दिवसांमध्ये हे सगळे जे काही इतक्या वर्षांचे नकारात्मकतेमुळे ब्लॉकेजेस क्रिएट झालेले आहेत ते कुठेतरी पहिल्यांदा बाहेर काढण्याचा प्रयत्न, म्हणजे पहिले स्वतःला स्वच्छ करायचं. जेव्हा आपण म्हणतो की समजा आपल्या घरात मुलं आहेत तर पहिलं आपण स्वतः आंघोळ करून स्वच्छ झालोय आणि नंतर मग आपण त्यांना सांगू शकतो ना की बघा मी तर आता फ्रेश झाली, माझी आंघोळ झालीये, सो आता तुमचा नंबर आहे, सो आता तुम्ही जावा, तुम्ही करा. पण जोपर्यंत आपण स्वतः करत नाही तोपर्यंत समोरच्या मानतो का आपल्याला? कोणी ऐकतं का आपलं? खरंच आपली लहान मुलं असली ती सुद्धा म्हणतील ना, तू तरी, आपण त्यांना म्हणतो सुट्टी असल्यावरती की अरे किती वेळ झाला, आज तर अंघोळ पण नाही झाली, किती वाजलेत, 11 वाजलेत, तू उठलायस तेव्हापासून असंच बसलाय, ब्रेकफास्ट झाला, जे काही आपलं होतं. तर त्या रुटीन मध्ये काय होतं की जेव्हा तुम्ही एक्झाम्पल तसं ठेवता ना समोरच्या समोर, समोरच्याच्या
दृष्टीसमोर, तेव्हाच ती व्यक्ती कुठे ना कुठेतरी तुमच्यावरती विश्वास ठेवायला लागते. बरोबर आहे की नाही? असं घडतं ना, की जेव्हा आपण एखादी गोष्ट फॉलो करतो, आता समजा मला वजन कमी करायचंय आणि मी इतरांना सजेशन देते की अरे नाही, वजन जरा कमी केलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी आहेत की त्यांनी त्रास होतो. पण जर माझंच वजन वाढलंय आणि मीच इम्बॅलन्स आहे, तर त्या गोष्टीचा इम्पॅक्ट होईल का हो? नाही होणार ना. तर त्याच पद्धतीनं रेकीमध्ये ही पहिली डिग्री त्याचसाठी आहे, आणि जे खरंच बांधून दिलंय ना, हे जे रेकीच्या डिग्रीज आहेत, फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री आणि मास्टर आणि ग्रँड मास्टर, या सगळ्या लेवल अशा पद्धतीने बांधलेल्या आहेत ना, की त्यातनं आपण प्रोग्रेसिव्ह गोष्टींकडेच जातो आणि आपला प्रोग्रेसच होतो. आता तुम्ही इथे आलाय, तुम्ही 4 दिवस बघताय, आजचा 5वा दिवस आपण इथे एन्जॉय करत आहोत, तर या सगळ्या सिच्युएशन मध्ये तुमची एनर्जी बदलली आणि रेकीच्या मार्फत आपण हेच ट्रान्सफॉर्मेशन बघत असतो. सो ग्रँड मास्टर मध्ये पण खूप मजा येते, कारण सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते त्याच्यामध्ये आपण बघत असतो. म्हणजे नक्कीच तो टीचिंग ट्रेनिंग प्रोग्राम आहेच, की आता आम्ही जसं करतोय त्या पद्धतीने तुम्हाला पण पुढे शिकवायची इच्छा असेल तर तुम्ही त्या गोष्टी करू शकता. पण मिनिमम नक्कीच 3 डिग्री पर्यंत तुम्ही या गोष्टी केल्या पाहिजेत असं आवर्जून सांगणं आहे. नक्कीच कुणालाही कंपल्शन नाहीये. पण जर मजा घ्यायची असेल ना, मजा घ्यायची म्हणजे अनुभवायची असेल आपल्या आयुष्यामध्ये, आणि आपल्याला इतरांसाठी काही करायचं असेल ना, तर नक्कीच 3rd डिग्री पर्यंत करा, कारण मग तुम्ही हीलर बनता आणि मग ऑल ओव्हर युनिव्हर्स तुम्ही कुणालाही हील करू शकता. आणि कॉन्ट्रीब्युशन हा आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा शब्द आहे, हे लक्षात ठेवा. की आपण इतरांसाठी काय कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. सगळ्यात पहिलं स्वतःसाठी कॉन्ट्रीब्युशन करायचंय. आपण आता करतोच आहोत. हे 7 दिवस मेडिटेशन करणार, त्यासाठी पहिलं कॉन्ट्रीब्युशन स्वतःसाठी आहे. चॅरिटी बिगिन्स ॲट होम म्हटलं जातं, बरोबर आहे? बाहेर किती करा, पण जोपर्यंत घरात आपण त्या गोष्टी चेंज होत नाही, घरामधला अप्रोच बदलत नाही, मग आपलं स्वतःचं शरीर म्हणजे हे आपलं एक सुंदर देवघर आहे. आणि ह्यातला जो प्राण आहे, जी रेकीची एनर्जी आहे आपण जी म्हणतो, ते देवत्वाचा अंश आहे. इतकी सुंदर संकल्पना आहे या गोष्टींची. आणि तेवढं सुंदर जर आपण ह्या घराचा पहिल्यांदा विचार केला, त्याला साफसुथरं ठेवायला सुरुवात केली, त्याचे जे ब्लॉकेजेस ते काढायला सुरुवात केली, तर नक्कीच आपण इतरांना किती सुंदर पोचवू शकेल. जरा एकदा कल्पना करा, की समजा तुमचे कोणी कलिग्ज आहेत किंवा घरातली मंडळी आहेत, मुलं आहेत, आई बाबा आहेत किंवा कोणी शेजारचे आहेत. उद्या जर ह्यांना तुम्हाला असं त्यांनी काहीतरी तुमच्यासमोर चॅलेंज घेऊन आले, की मला हे झालंय, त्रास होतोय, फिजिकल, मेंटल, काही असू दे, किंवा मला नवीन बिझनेस करायचा आहे, त्या संदर्भातल्या गोष्टी ते तुमच्याकडे घेऊन आले आणि त्यावेळेला जर तुम्ही त्यांना हिलिंग करू शकलात, तर काय भावना असेल सांगा बरं. चला चॅट बॉक्स मध्ये सांगा. कसं वाटेल तुम्हाला? कसं वाटेल? आतनं फुलफिलिंग वाटेल का? सॅटिस्फाईड वाटत असेल, असं इमॅजिनेशन होत असेल तर एक टाईप करा. आणि तसं काही विशेष वाटणार नाही असं वाटत असेल तर 2 टाईप करा. येस, खूप छान. येस, येस. ओके, ओके, ओके. ग्रेट, ग्रेट. येस. ऑब्विस आहे ना, की आपल्याला, आणि सगळ्यात माहितीये का, लाईफ मधला आनंद जो आपण म्हणत असतो ना, तो आपल्यासाठी तर करायचंच आहे. आपल्याला पहिलं बॅलन्स कर, कारण आपण इम्बॅलन्स आणि त्याच्यामध्ये आपण देत राहिलो तर त्या गोष्टी तेवढ्या इफेक्टिव्हली पोहोचत नाही. म्हणून स्वतःला बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. पण त्याच बरोबरीनं जेव्हा आपण इतरांसाठी काहीतरी करायला लागतो ना, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला जे काही देऊन जातो ना, त्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. मे बी आपण ते एक्सप्लेन पण नाही करू शकत. पण त्या ब्लेसिंग सुद्धा मिळत असतात. आणि रेकी ही अशी गोष्ट ना, की त्या ब्लेसिंगची गोष्ट आहे. सर नेहमीच सांगतात, किंवा सरांनी आता सांगितलं पण आहे, की आयुष्यामध्ये ना पैसा कमवणं कदाचित सोपं आहे. मला असं म्हणायचं नाही, पैसा तेवढाच इम्पॉर्टंट आहे आयुष्यामध्ये, पण कमवण्यासाठी खूप सारे मार्ग आहेत. पण आता आपण ज्या लाईफमध्ये जगत आहोत त्या ठिकाणी ब्लेसिंग कमवणं त्या मानाने अवघड गोष्ट आहे. बघा ना, आपल्या आजूबाजूचे लोक किती आपल्याविषयी चांगलं बोलतात. खूप कमी संख्या असेल ना हातावर मोजण्यासारखी, की जी आपला काहीतरी आपला आदर करतात, सन्मान करतात, किंवा आपण त्यांचा करतोय. पण असं जर सगळं वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण झालं तर, आपले रिलेशनशिप तेवढ्या हायर फ्रिक्वेन्सीला गेले तर, आहेच, आपण राहतोच आहे, पण कुठे ना कुठेतरी काहीतरी कमतरता, काहीतरी अपडाऊन चालूच असतं. त्या पद्धतीनं जर आपण आपलं पहिल्यांदा घर बघितलं, मग आजूबाजूचा परिसर, आपला एरिया बघितला, आपल्या आजूबाजूची सगळी आपली जी काही क्लोज मंडळी आहेत घरातली किंवा अजून लांबची, त्या सगळ्यांच्या बाबतीत जर आपण ही गोष्ट करू शकलो आणि ऑल ओव्हर खूप मोठा विचार केला, की सगळ्या युनिव्हर्समध्ये आपण ही एनर्जी पसरवू शकलो, तर होईल ना सुंदर जग. जग ऑलरेडी सुंदर आहे. आपण काय कॉन्ट्रीब्युशन करतो हे महत्वाचं आहे. ओके. सो आपल्याला काय देता येतंय हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि खरंच या रेकीच्या माध्यमातून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि खरंच हे खूप उत्तमरित्या शिकलोय, की जितकं तुम्ही द्याल ना, तेवढं कुठे ना कुठेतरी कुठल्या ना कुठल्या मार्गात ते तुम्हाला मिळणारच आहे. असं होतच नाही की ते तुम्हाला मिळत नाही.
कारण रेकीचं हिलिंग जरी तुम्ही करताय, आता तुम्ही फर्स्ट डिग्रीमध्ये सो तुम्हाला फक्त स्वतःसाठी काम करायचंय. पण जेव्हा तुम्ही इतरांसाठी करायला लागणार ना, गोष्टी करायला लागणार, तेव्हा जो काही आनंद तुम्हाला मिळणार आहे ना, तो काहीतरी वेगळाच असणार आहे. त्याची आपण तुलनाच कुठे करू शकत नाही. त्या गोष्टी आपण कुठेच हे करू शकत नाही की कसा कम्पेअर करण्याला तर काही हेच नाहीये, पण आपण त्याचा मांडणं सुद्धा तेवढ्या त्या पद्धतीने अवघड होऊन जातं. का माहितीये? कारण तो फक्त अनुभवाचा विषय आहे. अनुभव आपण त्यातनं अनुभूती करू शकतो बस. प्रत्येक जण अनुभवत असतो. प्रत्येकाचा जो काही म्हणतो ना लाईफ मधला एक पार्ट आहे, तो प्रत्येकाचा काही ना काहीतरी वेगळा असतो कॉन्ट्रीब्युशनचा. सो हे कॉन्ट्रीब्युशन आयुष्यामध्ये करणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा हे कॉन्ट्रीब्युशन आपण करायला लागतो ना, त्यावेळेला आयुष्य अतिशय सुंदर व्हायला लागतं, कारण ते तेवढे व्हायब्रेशन आपल्यापर्यंत पोहोचत असतात. ओके. सो हे सगळं सांगताना मला तुम्हाला हे सांगायचं की आज आपण एक थोडीशी माहिती बघूयात की पुढे. ओके. थँक्यू संध्या मॅम. थँक्यू सो मच. या तुमचीच एनर्जी जी मला मिळते आणि इन्स्पायर करते हे सगळं बोलण्यासाठी, राईट. आम्ही नेहमीच सांगतो की आम्ही एक माध्यम आहोत. ही रेकीची एनर्जी आहे ती सगळं घडवून आणत आहे. आणि आपल्याला हे करताना कुठेही काय म्हणतो की सरेंडर व्हायचंच आहे, पण कुठे वाहून जायचं नाहीये. कारण हे नॅचरल एनर्जी ती तुम्ही असा, कोणी असा, मी असू, अजून कोणी असू, युनिव्हर्स मधला कोणताही व्यक्ती असू, त्याच्यासाठी सारखंच काम करणार आहे. पण निसर्गाचा नियमच आहे, निसर्ग कधीच कोणाला कमी जास्त करत नाही. सो सरेंडर ऑफकोर्स करायचंय, पण त्या सायंटिफिक अँगलने आपल्याला नेहमी सरेंडर करायचंय रेकीला. ओके. सो खूप सारे प्रश्न आलेले पण आहेत चॅट बॉक्समध्ये. पण आता आपण या विषयाकडे जाऊया. पहिल्यांदा तुम्हाला हा विषय क्लिअर करते की जेव्हा का हे फक्त माहिती म्हणून तुम्हाला सांगते की सेकंड डिग्रीमध्ये आपल्याला बघायचं आहे. आपण आता सेल्फ हिलिंग करतो, सेकंड डिग्रीमध्ये गेल्यावर तुम्हाला सिम्बॉल्स मिळतात, त्याची प्रॅक्टिस करायला लागते. असे बरेचसे सिम्बॉल्स की आता तुम्हाला नावं मी कळणार नाही, कारण आपण जी रेकी शिकतोय ती मिकाऊ उसूंची जॅपनीज रेकी आहे आणि त्याचा आता आपण अभ्यास करत आहोत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सेकंड डिग्रीमध्ये कॉन्स्टेलेशन, सेहेकी, चोकुरे हे सिम्बॉल्स बघणार आहोत मेन. नंतर मेलून, हार आणि झोनार हे 3 सिम्बॉल ऍडिशनल आहेत जे आपण सेकंड डिग्रीमध्ये बघणार आहोत. सेकंड डिग्रीमध्ये नकारात्मक बाधा कशा दूर करायच्या याविषयीची माहिती देखील आपण बघणार आहोत. त्यानंतर आपल्याला अटेनमेंट आहेच. सेकंड डिग्रीचं अटेनमेंट घेतल्यानंतर फर्स्ट डिग्रीचं अटेनमेंट झालं, तुमचे सगळं मेडिटेशन करून झाल्यानंतर सेकंड डिग्री जेव्हा चालू होते तेव्हा तुमचं सहस्रार चक्र अँटिना सारखं काम करायला लागतं. सो जी एनर्जी आहे त्याचं द्वार ओपन होतं, घराचं दार उघडतो की नाही आपण. अँटिना बघितल्या, आता तर आपल्याकडे सगळे डिश अँटिना आहेत, पण जुना जर अँटिना बघितला तर तो कसा करायचा किंवा कशी त्याची एनर्जी व्हायची जेव्हा नेटवर्क नसायचं. हे अनुभव तर बरेचसे जे 90s आणि त्याच्या अबोवचे त्यांनी सगळ्यांनीच घेतला असेल की तो अँटिना हलवायला लागायचा. मे बी मोस्टली पावसाळ्यात वगैरे, की रेंजच यायची नाही. मग तेव्हा रेंज हा शब्द नव्हता, पण ते नेटवर्कच नसायचं, राईट. सो तो सगळ्यांनी हलवला असेल, मुलांनी म्हणा किंवा पेरेंट्सनी म्हणा, सगळ्यांनीच तो उद्योग केलेला आहे. तर तो अँटिना कसा काम करतो, तिकडनं ते सगळं कॅच केलं जातं ना, त्याच पद्धतीने आपलं सहस्त्रार चक्र ऍक्टिव्हेट होतं. सो सेकंड डिग्रीमध्ये हे सिम्बॉल जेव्हा तुम्ही ऍड ऑन करता, जेव्हा नकारात्मक बाधा, त्याच्या पण बऱ्याचशा पद्धती आहेत. उद्या याविषयी सगळे डिटेल्स तर सांगणारच आहेत तुम्हाला, पण एक झलक म्हणून तुम्हाला फक्त सांगते या गोष्टी. सो अशी ही सेकंड डिग्री की ज्याच्यामध्ये सिम्बॉल शिकणार आहोत, बरीचशी वेगवेगळी माहिती आहे. नंतर तुम्ही सगळ्या गोष्टी सेफ कशा करू शकता, नकारात्मक बाधा कशा काढू शकता, या सगळ्या गोष्टी आपण सेकंड डिग्रीमध्ये शिकणार आहोत. आणि थर्ड डिग्रीमध्ये तुम्हाला अजून एक मास्टर सिम्बॉल मिळणार आहे. सो त्याचं नाव आहे, म्हणजे जो मास्टर सिम्बॉल मिळणार आहे आणि आधीच्या डिग्रीचे ते आपल्याला पूर्णतः हिलिंगसाठी वापरायचे आहेत. ओके. सिम्बॉलची नावं वेगवेगळी आहेत, त्यामध्ये अजून ऍडिशनल सिम्बॉल देखील आहेत. त्याच्या खूप डिटेलमध्ये मी आता जात नाही. जेव्हा प्रॉपर त्या सगळ्या गोष्टी येतील ते उद्या सगळं तुम्हाला त्याची डिटेल्स मिळणार आहेत. सो थर्ड डिग्रीमध्ये अजून एक मास्टर सिम्बॉल तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला अजूनही काही सिम्बॉल्स की जे तुमचं आता आपण बऱ्याच जणांना चॅलेंजेस असतात की विसरतो आपण, त्यासाठी रिमेंबरिंग सिम्बॉल आहे. बऱ्याचदा असं होतं की एखादा कॉन्शियसनेस मध्येच नसतो, रस्त्यामध्ये कोणाची तरी भांडाभांडी होते, म्हणजे भांडणं होतात आणि साईडला काय चाललंय ह्याचं त्यांना काही गंध नसतो. दोघांच्या वादामुळे पूर्ण रस्ता जाम झालेला असतो, गेले किती किलोमीटर पर्यंत पण ट्रॅफिक जाम होतं. तर ती लोक कॉन्शियसनेस मध्ये नसतात, जागृतीमध्ये नसतात. त्यावेळेला एक सिम्बॉल वापरू शकतो की कॉन्शियसनेसचा सिम्बॉल आहे, तो सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. कॅन्डल रेकी तुम्ही कशी देऊ शकता. डिस्टन्स हिलिंग आपण सेकंड डिग्रीमध्ये शिकणार आहोत, सेकंड थर्ड डिग्रीमध्ये. आता आपण फक्त टच थेरपीने करतोय, पण सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे सेकंड आणि थर्ड डिग्रीमध्ये डिस्टन्स हिलिंग कसं करायचं. म्हणजे मी इथे बसले, तुम्ही मला स्क्रीनमध्ये दिसत आहात, पण तरी मी इथे बसून तुम्हाला हिलिंग करू शकते. अशा बऱ्याचशा हिलिंगच्या पद्धती आहेत. फोटो फ्रेम पद्धत आहे,
फोटोनी तुम्ही हिलिंग करू शकता. पिलो पद्धत आहे, स्वतःला कन्सिडर करून तुम्ही इतरांना हिलिंग करू शकता. अशा खूप साऱ्या पद्धती तुम्हाला थर्ड डिग्री मध्ये शिकायला मिळणार आहेत. आणि त्याचं प्रत्येकाचं मेडिटेशन सुद्धा वेगळं आहे, त्याच्यामधली अटेनमेंट सुद्धा. येस मॅम, हे सगळं सेकंड आणि थर्ड डिग्री ऍट अ टाइम आपलं असणार आहे. ऍट अ टाइम म्हणजे पहिल्यांदा सेकंड डिग्री कंप्लीट होणार, मग थर्ड डिग्री होणार. सो साधारण 15 ते 18 दिवस आपल्याला यायला लागतात. त्याच्यामध्ये आपल्याला सॅटर्डे संडे सुट्टी असते. सो एक साधारण 20 दिवसाचा कालावधी धरा. जर इकडे तिकडे अपडाऊन काही झालं तर त्या 20 दिवसाच्या ह्याच्यामध्ये, या कालावधीमध्ये आपलं हे सेशन होत असतं. येस, उद्या मॅम अटेनमेंट उद्या असणार आहे फर्स्ट डिग्रीचं. उद्या सगळ्यांनी हजर राहायचं आहे. उद्या अटेनमेंट असणार आहे. आणि काही गोष्टी सर ऍड ऑन सांगतात, मनी विषयीच्या काही गोष्टी आहेत की ज्याच्याविषयी. त्यामुळे उद्याचं सेशन खूप मस्त असतं. आणि उद्याचं सेशन सगळ्यांनी अटेंड करा, कारण उद्याचं रेकॉर्डिंग मिळत नाही. 5 दिवसाचं रेकॉर्डिंग मिळतं, पण 6व्या दिवशीचं रेकॉर्डिंग मिळत नाही. कारण अटेनमेंट ही गोष्ट अशी की जी रेकॉर्डिंग मध्ये देता येत नाही. म्हणजे ते नियम आहेत आणि नियमांप्रमाणेच आपण चालतो. येस. येस, मी सांगते मॅम. येस, मी सगळे डिटेल्स तुम्हाला देते की प्रश्न आहेत त्याविषयीचे, की काय काय हे आहेत, फीज काय आहे, किंवा या सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगते. की 4999 त्याची फी आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा पेज दाखवते याचं. ठीक आहे. आपले जे सेकंड आणि यामध्ये दोन्ही इन्क्लूड आहे, सेकंड आणि थर्ड डिग्री. याची प्राइस आहे 4999, म्हणजे 4999. याच्यामध्ये तुमची सेकंड आणि थर्ड डिग्री कव्हर केली जाते. साधारण ड्युरेशन त्याचं 18 ते 20 दिवसाचं असतं, कारण मध्ये आपण सुट्टी देत असतो. सॅटर्डे संडे सुट्टी असते. सो या वेळेला आपण काही चेंजेस पण केलेले आहेत त्याच्यामध्ये, की कसं आपण या गोष्टी करणार आहोत त्याविषयी. सो या वेळेला टेंटेटिव्हली मी आता तुम्हाला सांगते की आपण याच्यामध्ये 2 बॅचेस घेणार आहोत. म्हणजे आता आपली ही संध्याकाळची जी आहे बॅच फर्स्ट डिग्रीची, त्याच पद्धतीनं आपण सेकंड आणि थर्ड डिग्री, म्हणजे सेकंड डिग्री झाली की मग तुम्ही थर्ड डिग्रीमध्ये जाता. सो पहिला सेकंड डिग्रीचा सिलेबस होणार आहे. सो यासाठी 2 आपण वेळ ठेवलेले आहेत. एक संध्याकाळची बॅच असणार आहे, जी रात्री 9ला सुरू होईल. 9 ते 10 एक तासाची बॅच असेल. आणि एक बॅच सकाळी असणार आहे 8 ते 9 मध्ये. सो ज्यांना सकाळचं पॉसिबल नाहीये त्यांनी रात्री करा, ज्यांना रात्री पॉसिबल नाही त्यांनी सकाळी करा. अशा 2 वेळा आपण ठेवलेल्या आहेत त्याविषयी. सो या सगळ्या विषयीची माहिती तुम्हाला उद्या डिटेलमध्ये मिळणार आहे. आज एक फक्त मी गो थ्रू केलं की तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून. ठीक आहे. आणि यातच ऍड ऑन आता ह्या सगळ्या सेकंड आणि थर्ड डिग्रीला तुम्ही जे जे पुढे येणार आहात, येस ऑनलाईन असणार आहे मॅम. हे सगळं झूम आता आपण ज्या पद्धतीने घेतोय त्याच पद्धतीने आहे. जर तुम्हाला ऑफलाईन विषयी समजा काही माहिती हवी असेल, तर आपला जो नंबर आहे 7505 कस्टमर केअर नंबर 750507253253 वरती मी इथे चॅट बॉक्स मध्ये टाईप करते. त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता ऑफकोर्स सगळ्यांना माहिती झालाच असेल तो नंबर, पण जर अजून काही तुम्हाला त्या रिलेव्हंट माहिती पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. एक मिनिट. आणि हे जे आहे आता, एक मिनिट, नंबर दिसतोय का मला फक्त सांगा. येस. ओके. सो हा नंबर तुम्ही लिहून घ्या हवं तर. या नंबरवरती तुम्हाला जे काही वेगळे अदरवाईज तुम्हाला क्वेश्चन असतील ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. समजा ऑफलाईन मध्ये कोणी इंटरेस्ट आहे तर त्याविषयीचे उत्तर सुद्धा तुम्हाला तिथे दिली जाते. ठीक आहे. हा एक कॉन्टॅक्ट पॉईंट आहे, आपला कस्टमर केअर नंबर आहे. या ठिकाणी तुम्ही त्या नंबरचा वापर करा आणि त्या नंबरवरती तुमचे प्रश्न विचारू शकता. येस. तर आणि मला हे सांगायचं की जर कोणी इंटरेस्टेड असेल तर मी स्क्रीनशॉट शेअर करते. तुम्हाला सेकंड डिग्रीसाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आत्ता सुद्धा जीपे नंबरवरती करू शकता, किंवा स्कॅन कोड मी शेअर करते त्याच्यावरती तुम्ही पेमेंट करू शकता. ठीक आहे. उद्या होणारच आहे, पण आज ज्याला करायचं त्यांनी करून टाका. कारण आपली ही जी बॅच चालू होणार आहे ती 7 तारखेपासून चालू होणार आहे, 7 ऑक्टोबर पासून. ठीक आहे. सो मी तुम्ही हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या, मी 2च मिनिटात शेअर करते तुम्हाला डिटेल्स. आणि आपण हे जे सेकंड आणि थर्ड डिग्री म्हणतो त्या गोष्टी त्या ठिकाणी आपण लिमिटेड लोकांनाच घेतो, सगळ्यांसाठी अवेलेबल नाही. जे खरंच पुढे येतील, ज्यांना खरंच मनापासून शिकायचंय ना त्यांच्यासाठी. आणि आता इथे कसं होतं की आता इथे सगळ्यांशी चर्चा करणं शक्य होत नाही, कारण आपली स्ट्रेंथ पण तेवढी असते. पण जेव्हा तुम्ही क्लोज ग्रुपमध्ये येता त्यावेळेला तुमचे प्रश्न किंवा सगळ्या गोष्टी क्लोजली केल्या जातात. आपले ग्रुप आहे तिथे तुम्ही क्वेश्चन आन्सर विचारू शकता. सो ह्या सगळ्या गोष्टी तिथे खूप म्हणजे काय म्हणतात इझिली होऊन जातात. ठीक आहे. एकच मिनिट, मी तुम्हाला स्क्रीनशॉट शेअर करते. तोपर्यंत तुमचा काही प्रश्न असेल या संदर्भातला तर मला चॅट बॉक्समध्ये विचारू शकता. बरेचसे प्रश्न ऑलरेडी आलेले आहेत ऍक्च्युली. येस, एकच मिनिट, मी स्लाइड शेअर करते तुम्हाला. सो आपण हे जे काही करत आहोत ना
रेकी. तर ह्या रेकीसाठी ना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ना सरेंडर करणं आहे. जितकं तुम्ही सरेंडर करू शकता ना तेवढ्या सरेंडरनीच तुम्हाला या गोष्टीकडे बघायचं आहे. कारण सरेंडर हेच सगळ्यात महत्वाचं आहे. आणि विश्वास. तुम्ही जर संपूर्णतः विश्वास ठेवता रेकीवरती तर ती फलद्रूप होणारच आहे. ती तुम्हाला तेवढ्या सुंदर गोष्टी देणारच आहे. तुम्हाला एक स्लाइड मी शेअर करते. तर आपला जो हा आहे रेकीचा, एका वेळी किती जण असतील एका बॅचमध्ये? मॅम इट डिपेंड्स, कारण आता काही बरेचसे ऍडमिशन ऑलरेडी झालेले आहेत. आता ह्या बॅचमध्ये किती होणार त्याच्यावरती तसं डिपेंड आहे. पण शक्यतो जास्ती जण आपण घेत नाही. इथे दिसते का स्क्रीन तुम्हाला? येस. 4999 चार्जेस आहेत मॅम. स्क्रीन दिसते का तुम्हाला? दिसतेय? एक मिनिट, काहीतरी स्क्रीनच्या याच्यामध्ये. येस, आता दिसत असेल. तर हा 20 डेजचा, साधारण 18 to 20 डेजचा हा सेकंड आणि थर्ड डिग्रीचा प्रोग्राम असतो. ठीक आहे. आलंय लक्षात? इथे कस्टमर केअर नंबर तुम्हाला दाखवण्यासाठी पण मी ओपन केलं. तुम्हाला हवं तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ठीक आहे. येस. ठीक आहे, डाऊन करू. सो आता मला विचारा की कुणाला काही याच्या रिलेटेड प्रश्न असतील तर 1-2 मिनिटं आपण अनम्यूट करून बोलू शकता तुम्ही. ठीक आहे. येस. एक एक 2-3 जणांचेच आपण एक्सपिरियन्स घेऊयात जर आजच्या विषयी काही बोलायचं असेल तर. ओके. हा, कोणाला? तृप्ती मॅम तुम्हाला बोलायचंय का? येस, अनम्यूट करा आणि बोला. इन केस हे सेकंड डिग्री आपण जॉईन केलं आणि काही ब्रेक आला तर मग दुसरी बॅच अटेंड करता येते की हाऊ इज इट? आय मीन येस, अटेंड करता येते. पण मला सगळ्यात महत्वाचं सांगायचंय मॅम, रेजिस्टन्स का क्रिएट करायचंय? अजून ज्या गोष्टीमध्ये आपण गेलोच नाहीये त्या ठिकाणी ती जमेल किंवा नाही जमेल या विचारांमध्ये का आहोत आपण? ऍग्री. ऑब्विसली आहे. ऑब्विसली आहे की चॅलेंजेस असणारच आहेत. आपल्या लाईफमध्ये बरेचसे इन्सिडेंट घडत असतात. पण फर्स्ट पॉइंटला जर आपण जेव्हा होईल तेव्हा तर आपण बघणारच आहोत. पण जेव्हा आपण पहिल्याच गोष्टीमध्ये एंटर करताना रेजिस्टन्स क्रिएट करत असू तर मग कसं होणार मला सांगा बरं. अशा खरंय. गोष्टी घडतायत का? नाही, राईट. थोडासा फेस्टिव्ह सीझन वगैरे येत आहे. जस्ट आय सॉ द कॅलेंडर सो येस, आय कॅन अंडरस्टँड मॅम. मी तुम्हाला असं म्हणत नाही, मी जनरल सांगितलं की आपण येस, हा येस, रेजिस्टन्स क्रिएट गॉट इट, करतो कळत नकळतपणे. राईट. गॉट इट. सो येस. चॅलेंजेस आमच्या समोर पण आहेत. सो तसं काही नाहीये. तुम्हाला अगदीच वाटलं तुम्ही रिपीट पण करू शकता. नेक्स्ट बॅच मध्ये सुद्धा आता तुम्ही ऍडमिशन घेतलंय आणि कधी असं आपल्याकडे रेकॉर्डिंग अवेलेबल आहे. डेली बेसिसवरती जे होतं त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा प्रोव्हाइड करतो. सो तो पण तुम्हाला एक बॅकअप राहतो आणि अगदीच तुम्हाला वाटलं तर तुम्ही अटेंड करू शकता. असं काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. येस. थँक्यू सो मच मॅम. या. येस, पूनम मॅम अनम्यूट करा. हॅलो मॅम. येस, मॅम, बोला. मला माझा क्वेश्चन हा होता की सपोज मी रात्रीची बॅच जॉईन करते पण कधी ती स्किप झाली तर मी मॉर्निंगचे किंवा ऑलरेडी मला माहिती आहे काय प्लॅन्स आहे नवरात्रीमुळे. येस. तर इव्हनिंगला सगळीकडे गरबा आणि ते सगळं असणार तर नॉईज खूप असणार. तर येस. सकाळची बॅच घेतली ती जर पॉसिबल नाही झाली तर रात्रीच्या बॅच मध्ये आपण स्विच करू शकतो का? हा, आता शक्यतो आम्ही काय करतो माहितीये का, एक ठरवून घेतो म्हणजे गोष्टी. अगदीच खूप जास्त असेल तर त्या केसमध्ये ठीक आहे. पण कसं होतं, कन्फ्युजन होतं. 2-2 गोष्टी जर तुम्ही करताय ना, कधीतरी नसेल तर हरकत नाही तुम्ही करणं. पण शक्यतो एक डिसाईड करा, कारण आपणच कन्फ्युजन आता हे सांगितलं ना मी, की आपणच जर रेजिस्टन्स येस क्रिएट करतोय तर आपल्या गोष्टी स्मूथली होणार नाहीत. सो बेसिकली एक डिसाईड करा की तुम्हाला मॉर्निंग जमते. आता तुम्ही म्हणता या पद्धतीने तर मॉर्निंग जमते तर मग मॉर्निंग कंटिन्यू करा. ठीक आहे, एखाद्या वेळेला हरकत नाही, तुम्ही जम्प करू शकता. पण कसं होतं मग तुम्ही ओके. वेगळ्या ऑरामध्ये असाल. जसं आपण म्हणतो ना की आता सर पण सर म्हणत असतात नेहमी नेहमी की एक वेगळा ऑरा असतो प्रत्येक बॅचचा. बरोबर. तुम्ही एका ठिकाणी येऊन एवढे सगळे समजा 20-30 जण एका ठिकाणी एका बॅचमध्ये आहात. दुसऱ्या बॅचमध्ये अजून 20-30 जण आहे. सो तुम्हाला स्वतःला ते ऑकवर्ड व्हायला नको. बाकी काही त्याच्यामध्ये आमचा इश्यू नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता. पण शक्यतो आपल्या स्वतःच्या बॉडीला एक सवय लागणं, मनाला सवय लागण्यासाठी एका गोष्टीमध्ये थोडंसं राहणं गरजेचं आहे. बाकी अदरवाईज तसा काही इश्यू नाहीये त्याचा. करू शकता तुम्ही. ठीक आहे. ओके. आणि थँक्यू. मॅम, थँक्यू. आजचा हा. एक्सपिरियन्स सांगायचं तर येस, मॅम बोला माझ्या ना. मुलाला एपिलेप्सी आहे. मागच्या 5 ओके. वर्षापासून आहे. तर ओके. त्याचा फ्रिक्वेन्सी ऍक्च्युली खूप जास्त होती त्याला जे फीट्स येतात ते. तर मी काल ऍक्च्युली जे हिलिंग झालं आपलं मी त्याला त्याच्यासाठी बसवलेलं. तर आज ओके. समोरून तो आला होता की हे स्टार्ट झालं तर मला बोलव, मला बसायचं आहे. म्हणजे ओके. त्याला कळत नाहीये ते काय पण मीन्स मी हे बघितलं की त्याला कुठेतरी काहीतरी रिलॅक्स वाटलं. रोज मी सांगून त्याला थकायचे लवकर झोप लवकर झोप बिकॉज ऑफ मेडिकेशन आणि ते सगळं. येस. काल तो स्वतःच न सांगता 10:15 वाजता बेडमध्ये होता. अरे वा, क्या बात आहे. किती वर्षाचा आहे मॅम?
13 वर्षांचा आहे तो. 13 आणि वर्षाचा. आजही तो ऍक्च्युली मला वाटतं आपलं चालू होतं तेव्हा जाऊन डोकावून गेला की मम्मीनी मला बोलवलं नाही हे हा. करण्यासाठी. की मीन्स हे कुठे ना कुठे त्याला इम्पॅक्ट झालं असेल आणि जे की या कंडिशन्स मध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झॅक्टली. आणि तुम्ही खरंच करा मॅम, ह्या गोष्टींमध्ये खूप चेंज होईल. कारण आई म्हणून आपलं एक एनर्जी खूप वेगळी असते. आपल्याच येस. मुलांना जेव्हा तुम्ही इतर कोणाकडनं तरी हिलिंग घेता, ते तर घेऊच शकतो आपण, त्याच्याबद्दल हे नाहीये. पण आपण स्वतः करून आपल्या मुलांना देतो ना, कारण आपलं एक ते इंटेन्शन किंवा मातृत्व वेगळं, म्हणजे आई असो नाही तर बाबा असो, दोन्ही पद्धती ना, फक्त तुम्हाला नाही, मी जनरल सांगते, तर याचा इम्पॅक्ट त्याच्यावरती खूप होईल. कारण तो तुम्हाला जाणवायला लागला असेल. जसं जसं तुम्ही पुढे हो कराल ना, ऍक्च्युली. हा, त्या गोष्टी त्याला खूप, आणि त्याला बसवत चला, त्याला ऐकवत चला. त्यांनी बसू दे नाही बसू दे, त्याला मेडिटेशन लावून ठेवा. किती सारे म्युझिक आपल्याला अवेलेबल आहेत, ते ऐकवा. त्याला जर हे अफर्मेशन आवडत असेल ते ऐकवा. आता 13 वर्षाचा आहे, पण काही गोष्टी आहेतच चॅलेंजिंग, तर त्यामुळे हरकत नाहीये. पण त्याचं मेडिकेशन चालूच राहू द्यायची, चालतंय ते. पण त्याला आवडतंय ना, तर त्याला करू दे, करू देत त्याला. झोपताना त्याच्या साईडला तुम्ही म्युझिक लावून ठेवा, याने सुद्धा खूप इम्पॅक्ट होतो. सो खूप ओके. छान. थँक्यू आणि सो खरंच मच या मॅम. मॅम पुढे आणि करा छान. येस. थँक्यू थँक्यू. सो मच त्याला मॅम. त्याला सांगायचं नाव काय मॅम? रीत. रीत. ओके. त्याला सांगा माझ्यातर्फे की तुला सांगितले आरती मॅमनी, जर त्यांनी मला बघितलं असेल इन केस, तर तुझ्यासाठी आहे रीत, की पाहिलं या त्याने. गोष्टी तू कर आणि उत्तम प्रकारे कर. हवं तर तुझा व्हिडिओ सुद्धा तू पाठवू शकतोस, आपल्या कस्टमर केअर वरती पाठवलंस तरी हरकत नाही. तुला आवडत असेल तर या गोष्टी शुअर नक्की मॅम. कर. एवढं त्याच्यापर्यंत शुअर पोचवा मॅम. मॅम. शुअर. येस शुअर येस. मॅम. थँक्यू थँक्यू सो थँक्यू मच. थँक्यू सो मच मॅम. चल, कोणाला अजून बोला, अजून एक दोन जणांचं आपण घेऊयात. ठीक आहे. येस, अंजली मॅम, अनम्यूट करा. हॅलो मॅम. येस, हॅलो. बोला. आजचं येस मॅम. सेशन, कालचं सेशन खूपच छान होतं मॅडम. हा. प्रश्नच येस. नाही. ओके. येस कालचं मॅम. सेशन. आवडलं ना? पण मेडिटेशन कसं वाटलं? हा, मेडिटेशन पण छान होतं मॅडम. आता मला सेकंड ह्याला जर पार्टिसिपेट म्हणजे 7 तारीख पासून किती तारीख पर्यंत चालणार आहे? हो, 7 तारखेपासून हा, साधारण पुढे 20 दिवस मॅम. म्हणजे सॅटर्डे संडे 20 आपल्याला दिवस सुट्टी असते. येस. सुट्टे म्हणजे 5 दिवस. हो हो हो. आठवड्याला 5 दिवस. 5 दिवस. येस. ओके. ओके. पण आता त्या रेकीच्या ज्या नोट्स दिल्यात त्या मराठीतून तुम्ही दिल्या ना, त्या हो. हिंदीतून येस येस. आहेत. चालू आहे मॅम त्याचं. थोडंसं काम राहिले, काही ऍडिशन्स राहिल्यात म्हणून, पण ते आमचं झालं की आम्ही तुम्हाला देणार आहे. त्या म्हणजे नोट्स आम्ही मराठीतून प्रोव्हाइड देणार करणार. आता. येस येस येस. प्रोव्हाइड करू त्या. हा, तेच विचारायचं होतं, मराठीतून देणार की नाही, कारण ते येस हिंदी वाचायला कंटाळा येतो ना म्हणून. येस येस. ते पण आहे, करेक्ट आहे. सो झालं ना, हा. एकदा झालं की ते काही ठेवण्याची गोष्ट नाहीये, पण काही ऍडिशन्स त्याच्या राहिलेल्या आहेत. ते झालं की आम्ही लगेच प्रोव्हाइड करणार ग्रुपवरती सगळ्यांना. ठीक ओके मॅडम. थँक्यू आहे. मॅडम. येस. थँक्यू. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू मॅडम. येस. थँक्यू. बोला अजून. एक कोणाचं तरी घेऊयात. कोण बोलतंय? येस. सुप्रिया मॅम, तुम अनम्यूट करा. येस, बोला. हॅलो. येस, नमस्कार नमस्कार मॅडम. मॅम. नमस्कार. मॅडम हे फ्री क्लास मी तिसऱ्यांदा अटेंड करते. पण येस. कसं रोज वाटतंय ऐकते, मॅम? म्हणजे वाटतं म्हणून रोज ऐकते मी. ऍक्च्युली रेकॉर्डिंग पण ऐकलंय. हे फ्री क्लास मी हे तिसऱ्यांदा अटेंड करते. पण मला येस. एक जरा विचारायचं आहे. मला थोडासा गुडघ्यांचा वगैरे, मध्ये मी सरांना म्हटलं गुडघ्यांचा वगैरे प्रॉब्लेम आहे, तर मी जरा हात ओके हलवते, पाय हलवते, ओके तर ओके. त्याने सरेंडर केल्यासारखं होणार नाही ना, असं हलवलं वगैरे तर? नाही नाही, असं काही नाहीये मॅम. तुम्ही प्रॅक्टिसमध्ये प्रॉपर आहात, तुम्ही करत आहात सगळ्या गोष्टी, तर तसं काही नाहीये. म्हणजे पाय हलवणं वगैरे तो प्रश्न नाहीये. शक्यतो स्थिर बसायचं, पण नसेलच पॉसिबल समजा आपल्याला, तर ठीक हम्म. आहे थोडंफार, कारण बसता नाही येणं. होत, म्हणजे मला आय कॅन. कंटिन्यू म्हणजे 13 पॉईंट होईपर्यंत नाही होत, म्हणजे मला तर हेच होतं म्हणजे थोडस. ठीक आहे ना किंवा मग. मान असं आपण हे करतो ना, येस म्हणजे आता येस. रेकी देताना, तर बरोबर. मान वगैरे असं वगैरे केलं तर चालतं ना, म्हणजे असं काय हे नाहीये ना की हे अगदी बघा, स्थिरच आपण राहायला पाहिजे असं काय? शक्यतो स्थिर राहायचं. त्याचं कारण हे आहे की एनर्जी एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन होतं त्याचं, म्हणून. बाकी ओके. त्याच्या मागचं मेन कारण हेच आहे की तुम्ही हलताय, तर याचा तुमची एनर्जी पण स्थिर होत नाही ना, ती पण कन्फ्युज हम्म. होते ना. राईट. पण अगदीच तुम्हाला ओके. गुडघ्यांचे चॅलेंजेस आहेत, खूपच दुखतात, तर त्या ठिकाणी तुम्ही पसरवा, पाय सरळ ठेवा हम्म. थोड्या वेळ. ठीक आहे. हम्म. तेच सगळ्यांना सांगायचं हेच आहे की कंपल्शन यासाठी आहे की तुम्ही ते केलं पाहिजे, पण आपल्या बॉडीचे काही चॅलेंजेस आहेत की ज्याच्यावरती नाही आपल्याला त्या पुढे गोष्टी होत, तर मग त्या ठिकाणी आपण थोडस शांत, जसं हात ठेवता येत नाही सहस्त्रार चक्रावरती, तुम्ही नॉर्मल हम्म. ठेवा आणि इमॅजिन करा की तुम्ही सहस्त्रार चक्रावरती हात ठेवले. जे काही पोझिशन पॉसिबल नाही त्याला इमॅजिन करा तुम्ही, की त्या ठिकाणी तुम्ही हात ओके. ठेवलेत आणि कन्सिडर करायचे. ठीक आहे. सो थोडेफार पाय वगैरे पसरले, अगदीच नाही, खूप आता तुम्ही जास्त मला म्हणा चॅलेंज असेल. आता आता येस. तुम्ही म्हणालात ना की सरेंडर व्हायला पाहिजे,
सरेंडर हा. व्हायला पाहिजे. मग ते येस. असं म्हणजे मग मला असं वाटतं की माझ्याकडनं मग ती चूक होते. म्हणजे मी सरेंडर होऊ शकत नाही असं मला वाटायला लागलं. नाही नाही, ते हळूहळू होईल, म्हणजे कारण अगदी एकाग्र. येस येस येस, हळूहळू होईल मॅम. कारण कसं ओके, आहे की, थँक्यू. कारण काय होतं, फिजिकल चॅलेंजेस सुद्धा आपल्याला थोडेसे फेस करताना बऱ्याचशा गोष्टी होतात. हो ना. हरकत नाही, ते पण होईल. पण आता ते तसं होतंय म्हणून चूक होतीये किंवा काय, यात जर अडकले तर मग तुम्ही त्यातनं बाहेर नाही पडू शकत. सो बेटर वे ओके, करा. करत करत राहायचं. राहा, करत राहा. हं. एखाद दिवशी नाहीच जमत आहे, झोपून करा, नाही, हरकत नाही. ऊर्जा द्यायचं काम मी ते बंद नाही करत. म्हणजे येस डोळे बंद आणि ऊर्जा देणं. फक्त येस येस. एवढंच की जरा पाय हलला जातो. नाही ठीक आहे, हरकत नाही. तेवढं तेवढं रेकीला पण समजतं. सो रेकी तेवढं मान्य करून चालली. तिला तेच हवंय ना, थँक्यू, सगळ्यांनी हिल व्हावं. येस, थँक्यू, थँक्यू सो मच मॅम. थँक्यू, येस थँक्यू. येस. आणि एक साधारण पटकन बोला, कारण आता आपल्याला बाकीच्यांना बाकीच्या पण गोष्टी असतील. ठीक आहे. येस. आयफोन. येस सर, बोला. अनम्यूट करा. मॅडम विचारत हा. होतो की आताची रेकी ट्रीटमेंट म्हणजे ऑनलाईन असते, तर ते येस ऑनलाईन रेकी ट्रीटमेंट म्हणजे वर्क करते, म्हणजे असं काही नाही ना? येस सर. एनर्जी एनर्जी कुठेही जाऊ शकते सर, काही प्रॉब्लेम नाही. ऐकू आला आवाज माझा? तुमचं हँग झालं होतं स्क्रीन. ओके. म्हणजे आता सो आता म्हणजे मी एक हो आला. हो, येस. थोडं हे होतंय, हा थोडं हा. अडकतंय. येस येस. हा बोला, काय हा, म्हणताय? आता आता क्लिअर होतं. ऍक्च्युली येस मॅडम येस विचारायचं होतं की म्हणजे मला कोणीतरी सांगितलेलं की तुम्ही फिजिकली जेव्हा म्हणजे फिजिकली जेव्हा असाल तेव्हा ती एनर्जी पास होते, पण जर ऑनलाईन जर घेतली तर म्हणजे ते एक विचारतात की ऑनलाईन ती एनर्जी वर्क करते का, हो हो. रेकी येस अट्युनमेंट? एक्झॅक्टली सर. येस. रेकी तेच सांगते की एनर्जी जी आहे ती हा. एनर्जी ट्रान्सफॉर्म होत असते, तुम्ही कशाही पद्धतीने करा. टच ओके. थेरपी ऑफकोर्स आहे, ऑफलाईन गोष्टी आहेतच, त्याच्यामध्ये काहीच म्हणणं नाही, त्या गोष्टी ओके. आहेतच. पण आता कसं की प्रत्येकाला पॉसिबल नाही होत ना सर ऑफलाईन येणं किंवा करणं. सो हे जे हा. ऑनलाईन आपण करतो ती एनर्जी तेवढ्याच राईट राईट पद्धतीने राईट. पोहोचते. सो बरोबर. असं त्याच्यामध्ये काही हे नाहीये आणि की मॅडम ऑफलाईन वेगळं. अट्युनमेंट येस. आता म्हणजे उद्या होईल ना? उद्या होईल, उद्या. येस सर. उद्या याच याच वेळेला संध्याकाळच्या सेशन मध्ये होईल. ओके. येस. थँक्यू, थँक्यू सो मच सर. आय फील तुमचं नेटवर्क हे झालंय. येस. सो आय फील थांबूया का आपण? येस, सुप्रिया मॅम बोला. चला, लास्ट तुम्हाला अनम्यूट करते, कारण वेळ होतोय. बोलावं सगळ्यांशी वाटतं हो. सगळ्यांशी. येस बोला. थँक्यू. येस. माझा आवाज येतोय का? येस मॅम, येतोय. थँक्यू व्हेरी मच आरती येस. मॅम. आणि मला बोलायची पुन्हा एकदा संधी दिली त्याबद्दल खूप खूप येस. धन्यवाद. मी आज हेच सांगणार आहे थँक्यू. की ऍक्च्युली मला रेकी हे जे दोन वर्ड आहे, मला असं वाटायचं खरंच जादू टोन आहे. हाफ येस. नॉलेज खरंच डेंजरस असतं. आणि आपण जसं म्हणतो योग साधना, तसंच खरंच रेकी पण एक साधनाच आहे. आणि जे तुम्ही जसं सांगितलं स्वत्व, आणि हे येस. प्रत्येकाने खरंच शोधलं पाहिजे आधी स्वतःसाठी जगून, आणि परत या रेकीचा उपयोग आपण इतरांसाठी करतो, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तर मला हे खरंच करायला आवडेल कंटिन्यू. आणि जसं सर बोलले, मला ऑफलाईन करायची इच्छा आहे. सो तेही जरा प्लीज इन्फॉर्मेशन द्या उद्या. येस. 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 मेसेज खरंच करा आज मॅम, जे तुम्ही कस्टमर केअर जे वरती. सांगितलं त्याच्याने इतकं येस. मोटिवेशन वाटलंय की असं वाटतंय खरंच, म्हणजे हे जे आपण जॉब करतो, पैसा कमवतो, याच्या व्यतिरिक्तही आपण खूप काही करू शकतो रेकीच्या माध्यमातून. तर खूप 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 धन्यवाद मॅम. थँक्यू थँक्यू, व्हेरी मच. थँक्यू सो मच मॅम. येस थँक्यू. मॅम, जे काही असेल ना तुमचं कस्टमर केअर वरती सांगा, तुम्हाला बाकीची आम्ही सगळी माहिती देतो. ठीक आहे. नक्की नक्की मॅम. येस. थँक्यू व्हेरी मच मॅम. थँक्यू, थँक्यू सो मच मॅम. या लास्ट निकिता मॅम आहेत. निकिता मॅम, कॅमेरा ऑन करून बोला, सो बेटर होईल. आता हे लास्ट घेणार आहे. अनम्यूट करा. येस. हॅलो मॅम. या. हॅलो तुम्ही मॅम. जी प्राइस सांगितली ती लास्ट पेमेंट डेट कितीपर्यंत आहे? नाही, आता कसं आहे मॅम, सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्हाला या सगळ्या डिटेल्स उद्या तुम्हाला मिळणारच आहे. पेमेंट डेट म्हणजे आपली 7 तारखेपासून होती. तुम्ही निदान काही 2000 भरून बुकिंग करायचं आहे, आणि बाकी सगळी अमाऊंट तुम्हाला 1 तारखेच्या आत पे करायची आहे, कारण आता 7 पासून चालू होते. ठीक आहे. 7 ऑक्टोबर पासून. उद्या सगळे डिटेल्स तुम्हाला, याची पूर्ण डिटेल्स, आज मी फक्त एक सिनॅरिओ तुम्हाला दिला, आयडिया तुम्हाला दिली, बाकी सगळे डिटेल्स तुम्हाला उद्या मिळणारच आहे. ओके. ओके. येस. थँक्यू. सो 4999 त्याची प्राइस आहे. आणि सेकंड आणि थर्ड डिग्री दोन्हीची प्राइस मिळून 4999 आहे, 4999 रुपये. ठीक. हो. येस. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि खूप खूप धन्यवाद
की सगळेजण आले तिकडे आणि सगळ्यांनी अटेंड केलं त्याबद्दल. उद्या अजून मजा येणार आहे, कारण उद्या मनी माइंडसेट वरती सर खूप छान गोष्टी सांगणार आहेत आणि त्याचा वापर आपण करायचा आहे खूप छान पद्धतीने. आणि बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी उद्या तुम्हाला शिकायला मिळतील. त्यामुळे स्टेट येऊन उद्याचं कोणीही सेशन मिस करू नका आणि सगळ्यांनी हजर राहा. उद्या अटेनमेंट आहे, त्यामुळे ते अजिबात मिस करायचं नाही. सगळ्यांनी छान ड्रेस घालून बसायचं आहे, संपूर्णतः 100% अटेन्शन मध्ये आणि पूर्णतः ग्रहण करण्याच्या ह्याच्यामध्ये, सरेंडरच्या भावनेमध्ये. कॅमेरे सगळ्यांनी ऑन ठेवायचे आहेत, कारण कॅमेरा ऑन असेल तर मी तुम्हाला बघू शकणार आहे, तर आम्ही तुम्हाला बघू शकणार आहे आणि तर आम्ही तुम्हाला रेकीची जी अटेनमेंट आहे ती देऊ शकणार आहे. सो छान ड्रेस घालून साधारण तुम्ही तुमचं मूलाधार चक्र म्हणजे अर्धे तुम्ही दिसाल या पद्धतीने बसायचं आहे. आधीच सांगते, उद्या परत सांगणारे इन्स्ट्रक्शन पण सांगून ठेवते. सो सगळ्यांनी या छानपैकी. उद्या आपल्याला नवीन एनर्जी मिळणार आहे. बऱ्याच जणांनी चॅट बॉक्समध्ये काही काही प्रश्न विचारले, जितके जमले त्याचे मी आन्सर केलेत. अगदीच त्याचं एखाद्याचं आन्सर राहिलं असेल तर नक्की तुम्ही विचारा मला, कस्टमर केअरला विचारा, आपल्याला तिकडे मिळतील. ओके, ठीक आहे. ओके, चलेगा. सो थांबूयात आज. थांबावंसं वाटत नाहीये, पण प्रत्येकाला बाकीच्या सगळ्याच गोष्टी आहेत. तसंही आपल्याला आज वेळ झालाय, पण हरकत नाही. ठीक आहे. सो सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आहेत आणि खूप खूप शुभेच्छा. हे जे स्वत्व आहे त्याच्यामध्ये राहा, रेकीच्या एनर्जीचा पूर्णतः वापर करा आणि त्यांनी तुमचं आयुष्य पूर्णतः भरून जाऊ देत. उद्याचा वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे अटोनमेंटचा, त्याची सुद्धा खूप छान पद्धतीने तयारीत राहा उद्या आणि त्या गोष्टी करा. 10% एनर्जी तुम्हाला उद्या मिळणार आहे. सो त्या आविर्भावामध्ये राहा. खूप सारे ब्लेसिंग आहेत सगळ्यांसाठी. आम्ही लहान असलो तरी एक आत्मीयता म्हणून तुम्हाला सगळ्यांना ब्लेसिंग देत आहोत. खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच. टेक केअर. बाय बाय. गुड नाईट. बाय.